अजून काही नमस्कार मंडळी, मी मिलिंद कुलकर्णी. महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. कुवेत कट्ट्यावर आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत. आपले प्रमुख अतिथी श्री प्रशांत भोसर यांचे मी स्वागत करतो. नमस्कार. महाराष्ट्र मंडळ कुवेत या खास दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करीत आहे. त्यासाठी मी मंडळाचे अध्यक्ष श्री राघव साडेकर यांना विनंती करते की त्यांनी आपल्या शुभ हस्ते महाराष्ट्राचे आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करावे. जय भवानी, जय भवानी, जय मां. धन्यवाद राघव. करोना व्हायरस आणि कर्फ्यूमुळे आपण सर्व समितीच्या सदस्यांना आणि मंडळातील सर्व सभासदांना प्रत्यक्ष एकत्र बोलावू शकत नाही, पण कार्यक्रम तर छान झालाच पाहिजे. आजचे कुवेत कट्ट्याचे तिसरे पर्ण घेऊन आम्ही आपल्या समोर आलो आहोत. शिवकल्याण राजा हा एफबी लाईव्ह कार्यक्रम छत्रपतींना समर्पित करून कार्यक्रमाची सूत्रे मी आपल्या मंडळाच्या सचिव सौ संपदा लेले यांना सुपूर्द करतो. आजचे आपले अतिथी श्री प्रशांत भोसर यांचा थोडक्यात परिचय करून देते. 1987 पासून मोठे भाऊ श्यामकांतांमुळे गिर्यारोहणाची आणि गडदुर्ग भ्रमंतीची प्रशांतींना आवड निर्माण झाली. महाराष्ट्रातील जवळजवळ 100 गड त्यांनी पालथे घातले. एकट्या रायगडाला त्यांनी 93 वेळा भेट दिली. ह्या दुर्ग भ्रमणातूनच शिवकालीन इतिहासाची त्यांना गोडी लागली. शिवचरित्राच्या अभ्यासाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांवरील 700हून अधिक पुस्तकांचा संग्रह प्रशांतींकडे आहे. त्याचबरोबर शिवकालीन आणि मराठा राजघराण्यांनी पाडलेल्या नाण्यांचा मोठा संग्रह प्रशांत यांनी केला आहे. आतापर्यंत 62 नाणी प्रदर्शने त्यांनी आयोजित केली आहेत. वेळोवेळी भारतीय टपाल खात्याने प्रसिद्ध केलेले फर्स्ट डे कव्हर्स ही त्यांच्या संग्रही आहेत. ऐतिहासिक नाणी शिवकाळ ते स्वातंत्र्य काळ हे मराठी भाषेतील पुस्तक प्रशांत यांनी लिहिले आहे. या पुस्तकाला माननीय श्री बाळासाहेब ठाकरे, शिवशाहीर श्री बाबासाहेब पुरंदरे, श्री निनादराव बेडेकर आणि श्री अप्पा परब यांची प्रस्तावना आणि संदेश लाभले आहेत. प्रशांतजी यांचा कविता संग्रही प्रकाशनाच्या वाटेवर आहे. प्रशांतजी हे शिवराज्याभिषेक समितीचे संस्थापक सदस्य आहेत. सुमारे 20 वर्ष या वार्षिक सोहळ्याचे कार्याध्यक्ष पण त्यांनी भूषवले आहे. तर आपला अधिक वेळ न घेता इतिहास अभ्यासक आणि शिवप्रेमी श्री प्रशांत भोसर यांच्या हातात कार्यक्रमाची सूत्रे सोपवते. नमस्कार. माझा आवाज ऐकायला येतोय? नमस्कार प्रशांत. माझा आवाज येतोय ऐकायला आपल्याला? हो हो, छान येतोय. ओके. आज 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन आणि या निमित्ताने महाराष्ट्र मंडळ कुवेत कट्टा आपण हा जो शिवकल्याण राजा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यात आपण मला बोलावलं आहे, त्याबद्दल मी सर्व मंडळींचं मनापासून आभार मानतो. छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे. अवघ्या राष्ट्रप्रेमी लोकांचा आराध्य दैवत आहे.
आणि त्यांच्यावरती त्यांच्या जीवनाशी त्यांच्या चरित्राशी आधारित मी जे संभाषण आज आपल्याशी करणार आहे, कारण मी याला मुद्दामून व्याख्यान म्हणत नाहीये, कारण मी एक इतिहासाचा शिवचरित्राचा एक लहानसा विद्यार्थी आहे आणि म्हणून मी आपल्याशी आज इथे संभाषण साधायला आलेलो आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचं बालपण हे अतिशय म्हटलं तर धामधुमीत गेलं. स्थिरता अशी त्यांच्या जीवनात लहानपणापासूनच नव्हती. शिवनेरी गडावरती त्यांचा जन्म झाला हे आपणा सगळ्यांना माहिती आहे. जिजाऊ साहेब आणि महाराज साहेब सरलष्कर शहाजीराजे यांचे चिरंजीव हे शिवाजी महाराज आपल्या सगळ्यांचे अत्यंत आवडते, आपल्या सगळ्यांच्या अत्यंत मनात असलेले, आपल्या हृदयात बसलेले. आणि आपण अनेकदा शिवचरित्राचा विचार करताना आपल्याला असं जाणवतं की हे जे शिवचरित्र आहे हे खरोखरच इतकं महान आहे की आपल्याला जीवनात त्या अनेक गोष्टीमध्ये आपल्याला ते मदत करतं. अनेक अडचणी जर का आपल्या जीवनात आल्या तर आपण त्या शिवचरित्राकडे बघितलं, त्यातल्या एक एक घटनांकडे बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की शिवाजी महाराजांनी ज्या प्रकारे आलेल्या संकटांचा सामना केला, तर त्या प्रकारे त्यांच्यापासून आपण काही बोध घेऊन, त्यांच्यापासून काही आपण धडा घेऊन जर का आपण जीवनातल्या संकटांशी झुंजलो तर आपण नक्कीच आयुष्यात प्रत्येक गोष्टीवरती, प्रत्येक संकटावरती आपण मात करू शकतो. ही शिवचरित्र आपल्याला याची आपल्याला खात्री देतं. शिवाजी महाराजांचं बालपण हे जसं म्हटलं, जन्म झाला जुन्नर येथील शिवनेरी गडावरती. त्यांचं बालपण खूप धामधुमीत गेलं. माहुली गडावरती त्यांचं काही बालपण व्यतीत झालेलं आहे. त्याच्यानंतर पुण्याला खेडेबारे इथे त्यांचं वास्तव्य होतं. 10व्या-12व्या वर्षी शिवाजी महाराज बंगळूरला शहाजीराजांकडे गेले होते आणि तिकडनं शहाजीराजे एक मोठे दूरदृष्टीचे स्वराज्य संकल्पक होते. त्यांनी 2 वेळा स्वतंत्र राज्य स्थापनेचा प्रयत्न करून बघितला, पण तो काही प्रमाणात अयशस्वी ठरला. आणि म्हणूनच त्यांनी वयाच्या 10व्या-12व्या वर्षी जेव्हा शिवाजी महाराजांना बंगळुरूवरून पुण्याला रवाना केलं, त्यांची जी वडिलोपार्जित जहागीर होती त्या ठिकाणी, आणि तिकडे त्यांना पाठवत असताना त्यांनी अनेक हुद्देदार म्हणजे पेशवे, पंतप्रधान, डबीर, सेनापती, सुमंत, सुरनीस अशी खाशी मंडळी त्यांच्यावर दिली. त्यांच्याबरोबर त्यांनी राजचिन्ह दिली. आणि शिवाजी महाराजांची संस्कृत राजमुद्रा जी आपल्याला सगळ्यांना परिचित आहे की प्रतिपत चंद्र लेखे व वर्धेश्वर विश्ववंदिता शाहसुनो शिवसैस्या मुद्रा भद्राय राजते. आता ही जी मुद्रा आहे ही शहाजीराजांनी आपल्या पदरी असलेल्या संस्कृत विद्वान पंडितांकरवी लिहून घेतलेली आहे, करून घेतलेली आहे. आणि शिवाजी महाराजांच्या बरोबर त्यांनी वयाच्या 12व्या वर्षी त्यांनी ती पाठवलेली आहे आणि शिवाजी महाराजांनी त्याचा वापर केलेला आहे. या मुद्रेचा वापर किंवा मुद्रेचा अर्थ जो आहे हा अतिशय मोलाचा आहे. प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वृद्धिंगत होणारी म्हणजे वाढत जाणारी आणि साऱ्या जगाला वंदनीय अशी शहाजी महाराजांचा मुलगा शिवाजी याची ही मुद्रा सदैव लोक कल्याणाकरता कार्यरत राहील किंवा सदैव सामान्य लोकांच्या हिताची काळजी घेईल, हे त्यातलं फार महत्वाचं वाक्य, त्यातला जो आशय आहे हा फार महत्वाचा आशय आहे. त्याच्यामुळे शिवाजी महाराज जेव्हा बंगळुरूवरून 12व्या वर्षी पुण्याला आले, त्यांच्या जहागिरीवरती आपल्या सगळ्यांना परिचित आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी तिकडे पुण्याची जी भूमी उजाड केली होती, आदिलशाही वरवंटा म्हणजे त्यांचा जो हल्ला झाला होता आणि त्यांनी संपूर्ण पुणे उद्ध्वस्त केलं होतं त्या काळामध्ये. आणि त्या उजाड पुण्यामध्ये शिवाजी महाराजांनी जिजाऊ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि दादोजी कोंडदेव जे शहाजीराजांच्या बरोबर त्यांचे सेवक म्हणून तिथे कामाला होते आदिलशाहीमध्ये, तेही शहाजीराजांनी या सगळ्या सरदारांच्या बरोबर, या सगळ्या हुद्देदार त्यांची जी मंडळी पाठवली होती, खाशी विश्वासातली मंडळी, त्यांच्याबरोबर दादोजी कोंडदेव हे कारभारी त्यांचे पाठवले होते जहागिरीची व्यवस्था बघायला. आणि या दादोजी कोंडदेव, जिजाऊ साहेब, मातोश्री जिजाऊ साहेब आणि शिवाजी महाराज, बाल शिवाजी यांनी पुण्यामध्ये सोन्याच्या फळाने ती जमीन नांगरली आणि तिथल्या संपूर्ण उद्ध्वस्त झालेल्या मनांना आणि जनांना त्यांनी आधार दिला की यापुढे तुमच्यासाठी मी इथे आलेलो आहे, एक संकल्पना घेऊन, एका स्वराज्याची, एक आपल्या राज्याची संकल्पना घेऊन इकडे आलेलो आहे आणि तुम्हाला आता कोणत्याही प्रकारची काळजी करायची,
तुम्हाला चिंता नाही, तुम्ही कोणती धास्ती बाळगू नका. अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी पुण्यनगरीमध्ये प्रवेश केला आणि त्याच्यानंतर अनेक न्यायनिवाडे, अनेक ठिकाणी त्यांनी संपूर्ण मावळ जे होतं, मावळ खोरं जे म्हणतो आपण त्याला, ते संपूर्ण मावळ खोरं त्यांनी पालथं घातलं. अर्थातच दादोजी कोंडदेवांसारखा अत्यंत हुशार, विश्वासू आणि माहितगार हा त्यांच्यावर कारभारी होते शहाजीराजांचे. आणि त्यांच्या बरोबर बाल शिवाजींनी अनेक गोष्टी आत्मसात केल्या, समजून घेतल्या. न्यायनिवाडा कसा केला जातो, अनेकांची दुःख जी होती, अनेकांच्या ज्या तक्रारी होत्या, त्या कशा सोडवल्या जातात, कोणावरती अन्याय होत नाहीये ना, हे त्यांनी बघितलं. भांडण तंटे जे आहेत, तर ते भांडण तंटे त्यांनी भांडणतंटा हा सोडवण्याचा प्रयत्न केला. आणि जे गांजले होते का, जे रंजले होते की ज्यांच्यावरती अन्याय झाला होता, अशा लोकांना त्यांनी आपापल्या परीने अतिशय योग्य असा न्याय त्यांनी लहानपणापासून दिलेला आहे. अर्थातच मातोश्री जिजाऊसाहेब आणि दादोजी कोंडदेव हे त्यांच्या सोबतीला त्यांना मार्गदर्शन करायला बरोबर होते. आणि अशी अनेक न्यायनिवाडा पत्र आज आपल्याला उपलब्ध आहेत किंवा त्यांची पुस्तकं आज आपल्याला वाचायला मिळतात. तर याच्यातून शिवाजी महाराजांचं जे व्यक्तिरूप चित्रण हे जे आहे, हे आपण त्यातून नक्की अनुभवू शकतो की एवढ्या लहान वयामध्ये शिवछत्रपतींनी कशा प्रकारे रयतेच्या मनाचा ठाव घेतला होता, रयतेसाठी त्यांनी अखंड काम केलं, हे आपल्याला त्यातून बघता येतं. खूप छान माहिती सांगितली प्रशांतजी तुम्ही. पुढचा प्रश्न घेते. शिवाजी महाराजांची स्वराज्य उभारण्याची संकल्पना, त्यांचे प्रशासन आणि गडदुर्गाचे महत्व याबद्दल थोडीशी माहिती द्याल का आम्हाला? हो, नक्कीच. कारण शिवछत्रपती म्हटले की गडदुर्ग हे ओघाने आलेच. कारण गडदुर्ग हे शिवछत्रपतींचा प्राण होते आणि गडदुर्गांचं एवढं महत्व ओळखणारा हा माझ्या मते एकमेव राजा असावा. तसं म्हटलं तर हा जगातला एकमेव राजा आहे की ज्याची जयंती, राजाभिषेक दिन आणि पुण्यतिथी हे आज 350-400 वर्षानंतर देखील आपण साजरे करतो. हे माझ्या मते जगातलं एकमेव उदाहरण आहे. आपल्या दृष्टीने ते फार अभिमानाचं उदाहरण आहे, असं मला विश्वासाने सांगता येते. शिवाजी महाराज हे सह्याद्रीच्या कडेकपारीतून, जसं आत्ताच म्हटलं की त्यांनी संपूर्ण मावळ खोरं पालथं घातलं. अर्थाला सगळा सह्याद्रीचा राकट, कणखर, बेलाग डोंगरकड्यांचा मुलूक होता आणि तिथे अनेक किल्ले वसलेले होते किंवा काही किल्ले बेवसाऊ, म्हणजे ज्याच्यावरती दुर्लक्ष झालं होतं. आजूबाजूच्या ज्या पातशाह्या होत्या, आदिलशाही होती, निजामशाही ही 1636ला म्हणजे शिवजन्मानंतर 6 वर्षात संपुष्टात आली होती. त्याच्यामुळे निजामशाहीचा इथे उल्लेख किंवा त्याचा आपल्याला इथे उल्लेख करण्याचं काही कारण नाहीये. पण आदिलशाहीचं जे साम्राज्य पसरलं होतं दक्षिणेमध्ये आणि त्यांच्याकडून जे बरेचसे किल्ले दुर्लक्षित झाले होते किंवा त्यांच्यावरती फारसं लक्ष नव्हतं, त्या किल्ल्यांचं काय एवढी गरज आहे, अशा दृष्टीने ते जे बघत होते. तर असे बेवसाऊ किंवा जे दुर्लक्षित झालेले किल्ले शिवछत्रपतींनी आपल्या ताब्यात घेतले. त्यांनी रायरेश्वरावरती पहिली स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली वयाच्या 15व्या वर्षी. जे मुठभर मावळी सवंगडी त्यांच्यावर होते, जे विश्वासाने आले होते की नाही, आज आपल्याला एक नवी दिशा, एक नवं मार्गदर्शन आणि एक नवा राजा आपल्याला मिळतोय, या विश्वासाने ते महाराजांच्या बरोबर सगळे जोडले गेले होते. आणि अशी सगळी ती तरुण मुलं, त्याच्यावर काही वयस्कर मंडळी पण होती. बाजी पासलकर होते, कान्होजी देशमुख नाईक ते होते आणि अशी बरीच मंडळी शिवाजी महाराजांच्यावर जी वयस्कर मंडळी होती आशीर्वाद द्यायला, ही तिथे उपस्थित होती त्यांच्या बरोबर. आणि अशा रायरेश्वराला शपथ घेतल्यानंतर महाराजांनी प्रथम तोरणागड घेतलेला आहे. तोरणागडानंतर त्यांनी जो मुरुंब देवाचा डोंगर जो होता, त्याला आपण आता राजगड म्हणतो, त्याला राजगडाला शेला पागोटं घातलं महाराजांनी. म्हणजे त्याच्यावरती त्या गडाची निर्मिती केली, त्याच्यावरती वास्तू उभारल्या, त्याच्यावरती चिलखती तटबंदी उभारली आणि त्या मुरुंब देवाच्या डोंगराला महाराजांच्या प्रथम राजधानीचं म्हणजे राजगडाचं स्वरूप महाराजांनी दिलेलं आहे. प्रतापगड महाराजांनी बांधलेला आहे. मोरोपंत पिंगळ्यांनी प्रतापगडाची उभारणी केली, जो वाई महाबळेश्वर प्रांतामध्ये रडतोंडीच्या घाटावरती होता. भोरप्याचा डोंगर त्याला असं म्हणायचे. आणि त्या भोरप्याच्या डोंगराचं महत्व महाराजांनी ओळखलं. घाट माता आणि कोकणात उतरणारा हा अतिशय महत्वाचा पॉइंट होता, अतिशय महत्वाचं ठिकाण होतं. आणि ते महाराजांनी ओळखून तिथे प्रतापगडाला महाराजांनी प्रतापगडाची निर्मिती केली. आणि पुढे अफजल खानाने जेव्हा स्वराज्यावरती महाराजांवरती जेव्हा स्वारी केली होती आदिलशहाच्या हुकुमाने, म्हणजे बडी बेगम
जी आदिलशहाची विधवा पत्नी होती, कारण आदिलशहा तोपर्यंत गेलेला होता आणि त्याची पत्नी तिने शिवाजी महाराजांना संपवण्यासाठी अफजल खानासारखा एक अतिशय कसलेला सेनानी त्यांनी स्वराज्यावर पाठवला होता. तेव्हा प्रतापगडाचा महाराजांनी अत्यंत कुशलतेने वापर करून अफजल खानासारख्या एका बलाढ्य शत्रूला त्यांनी नामोहरम केलेला आहे, हा इतिहास आहे. असे अनेक किल्ले महाराजांनी जिंकले. एक त्यातलं मला अतिशय महत्वाचं वाक्य सांगावंसं वाटतंय की महाराजांच्या शेवटच्या काळामध्ये त्यांनी जी त्यांचे गडदुर्ग जिंकले होते, त्यात महाराजांनी असं म्हटलेलं आहे की हजरतीस आज 360 किल्ले मौजूद आहेत. दिल्लीपती म्हणजे औरंगजेब जरी स्वराज्यावर चालून आला आणि एक किल्ला एक वर्ष लढला तरी त्याला आपलं स्वराज्य जिंकता येणं अवघड आहे. ही महाराजांची जी दूरदृष्टी होती किंवा त्यांचे द्रष्टे विचार होते, त्यात आपण खरोखर समजून घेण्याची आवश्यक आहे. महाराजांचा जयघोष करणं, महाराजांच्या नावाने घोषणा देणं आणि डोळे मिटणं हे खरं तर शिवचरित्र नाही किंवा शिवप्रेम नाही. आज महाराजांचं नाव घेतल्यानंतर आपले डोळे उघडले पाहिजेत, आपले डोळे उघडले गेले पाहिजेत, आपला मेंदू त्या दृष्टीने विचार करायला लागला पाहिजे की शिवचरित्र किंवा शिवाजी महाराज हे किती थोर पुरुष होते आणि याचा खरोखर आपल्याला अभिमान म्हटलाय प्रत्येकाला. तर अशा प्रकारे महाराजांनी हे जे गडदुर्ग जिंकले, त्यांनी जे नवीन बसवले, तसंच त्यांनी एक जो किल्ला हे केला बांधला, तो त्यांनी पाण्यामध्ये बांधलेला आहे. सिंधुदुर्ग आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, कुडाळजवळ मालवण जवळ कुर्टे नावाचं एक बेट होतं. कुर्टे, त्या बेटाचं नाव होतं कुर्टे आणि त्या बेटावरती महाराजांना वाटलं की हा जो सिद्धी होता, जंजिऱ्याचा सिद्धी, जंजिरा म्हणजे पाण्यातला किल्ला, तो अरबी शब्द आहे, त्याला जझिरा असं म्हणतात आणि जझिरा म्हणजे बेट किंवा पाण्यातील किल्ला. तर तो जो किल्ला होता त्याचं नाव आहे खरं तर जझिरा ए मेहरूम. आपण त्याला मुरुड जंजिरा या सुपरिचित नावाने ओळखतो. तर त्याला शोध देण्यासाठी महाराजांनी सिंधुदुर्ग तिथे त्या कुर्टे बेटावरती बांधला. त्यांनी प्रथम जाऊन तिथे पाहणी केली त्या खडकाची, जो अतिशय समुद्राच्या मध्यावर जो खडक होता. आणि तिथे आनंदाची, आश्चर्याची आणि महत्भाग्याची गोष्ट म्हणजे तिकडे महाराजांना जलस्रोत मिळालेले आहेत. महाराजांचं एक फार मोठं त्याच्यामध्ये काय म्हणतात, दैवी त्यांना आशीर्वाद होता किंवा त्यांना पाठबळ होतं किंवा त्यांना आपण म्हणतो की इंट्युशन होतं. पण गडदुर्ग जिथे जिथे महाराज तिथे त्यांनी पहिल्यांदा पाण्याची व्यवस्था बघितलेली की पाणी, आणि याचा उल्लेख आज्ञापत्रामध्ये आहे की गडावरती पहिल्यांदा पाण्याचे स्रोत बघूनच तिथे गड बांधावा आणि तिथे वस्तिस्थ करावा किंवा तो संरक्षण सिद्ध करावा. तर पाण्याचं महत्व महाराजांनी बघितलं आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे संपूर्ण चहूबाजूला खारं पाणी असताना त्या समुद्रामध्ये त्या खडकामध्ये महाराजांना गोड्या पाण्याचे झरे मिळालेले आहेत आणि त्याच्यामुळे अभेद्य अजिंक्य अशा शिवलंका सिंधुदुर्ग या गडाची निर्मिती महाराजांनी तिथे केलेली आहे. अनेक गड आपण जर का बघितले तर त्याच्यावरती महाराजांचं जे बांधकाम आहे ते खरोखर अतिशय अप्रतिम अशा प्रकारचं बांधकाम महाराजांनी केलेलं आहे. आज आपल्याला तिथे जाताना किंवा तिथे बघताना आश्चर्य वाटतं की बांधकाम त्यांनी कशा प्रकारे केलं असावं. आजची जर का आपण आधुनिक सुविधा किंवा आधुनिक आपण जर का टेक्नॉलॉजी जर का विचार केला तर त्या काळामध्ये महाराजांनी जे बांधकामं केलेली आहेत, म्हणजे जर का आपल्याला कदाचित कल्पना असेल तर खुद्द रायगडावरती महाराजांनी 300 ते 350 बांधकामं केली. त्याच्यामध्ये अनेक विविध प्रकारच्या वास्तू आहेत. त्याच्यामध्ये महाराजांचा राजवाडा आहे, तिथे महाराजांची टांगसाळ आहे ज्याच्यामध्ये त्यांनी सोन्याची नाणी पाडलेली आहेत, तिथे राणीवसा आहे, तिथे महाराजांचं उपवन आहे, तिकडे मेणा दरवाजा, तिकडे पालखी दरवाजा आहे, तिकडे होळीचा माळ आहे, तिथे त्यांनी 22, 22, 44 अशा दुतर्फा बांधलेल्या दुकानांची एक मोठी बाजारपेठ, त्याला हुजूर बाजार असं त्या तत्कालीन कागदपत्रामध्ये नाव आहे आणि हुजूर बाजार ही तिथे त्या महाराजांनी निर्मिती केलेली आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर तिथे मंदिर आहेत, तिथे तलाव बांधलेले आहेत, तिथे त्यांनी आपण म्हणतो विहिरी बांधलेल्या आहेत महाराजांनी आणि अशा प्रकारची विविध बांधकामं, अष्टप्रधानांचे वाडे रायगडावरती आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे का आपण रायगडावरती गेल्यानंतर बघाल तर राणी वसा म्हणजे तिथे ज्या महाराजांच्या राण्या होत्या त्यांच्या राहण्याची व्यवस्था, त्या राणी वसाला सेल्फ कंटेंट टॉयलेट ब्लॉक्स आहेत. आज विचार करा 350 वर्षापूर्वीची ही जी बांधकामाची जी पद्धत महाराजांनी तिथे वापरात आणलेली आहे, ही सॅनिटायझेशन हा अतिशय महत्वाचा अँगल किंवा एक महत्वाचा सब्जेक्ट त्यांनी लक्षात ठेवून, हा विषय त्यांनी डोक्यात ठेवून तिथे त्यांनी त्या सेल्फ कंटेंट टॉयलेट ब्लॉकची व्यवस्था आपल्या राणी वशामध्ये आणि अन्य ठिकाणी केलेली आहे. तर महाराजांचं जसं मी म्हणतो की फक्त शिवचरित्र म्हणजे 2-4 लढाया, शिवाजी महाराज घोड्यावर बसतायत, तलवार हातात घेऊन त्यांनी युद्ध करतायत किंवा शाहिस्ते खानावरचा छापा मारतायत, आग्र्यावरून सुटका,
या नक्कीच अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत. पण त्याचबरोबर शिवचरित्रातला गूढार्थ जो आहे, त्यातला भावार्थ आहे, हा आपण समजून घेतला तर शिवचरित्र आणि महाराजांचं गडदुर्गांवरती असलेलं प्रेम, त्यांच्याबद्दलचं असले आत्मीयता, आणि त्याचबरोबर सह्याद्रीनी महाराजांना जे आपल्या हृदयात जपलं अखेरपर्यंत. पण हा राजा आहे, याचा जन्म मुळात गडदुर्गावरती झालेला आहे, शिवनेरीवरती. यांचा राज्याभिषेक झाला तो देखील रायगडावरती झालेला आहे, आणि त्यांचा अखेर झाली, त्यांचं जे निधन झालं ते देखील गडावरती झालेलं आहे. म्हणजे शिवछत्रपती आणि गडदुर्ग यांचं हे अत्यंत उत्कट नातं आहे असं मी म्हणेन. छान प्रशांत, खूप चांगली माहिती सांगितली. आणि आपल्या सगळ्या आपण शाळेपासून आणि वेगवेगळी आपण शिवाजी महाराजांची पुस्तकं वाचली, त्याच्यातही आपल्याला कळलेलं होतं की गडाचं किती महत्व आहे, आणि गनिमी कावा देखील त्यांनी त्याच्यात वापरला, आणि गडाने त्याला त्या स्वराज्य उभारण्यात साथ दिली. तर याच्यावरच पुढे एक प्रश्न घेतो की शिवाजी महाराज या काळातील महत्वाच्या लढाया किंवा युद्ध प्रसंग, म्हणजे शाहिस्ते खानावरील छापा, अफजल खानाचा वध, उंबरठ्याची लढाई, याची जरा माहिती सांगा. मला थोडा आवाज कमी येतो आहे का? प्रश्न परत घेतोय का? शिवाजी महाराजांच्या काळातील महत्वाच्या लढाया किंवा युद्ध प्रसंग, उदाहरणार्थ शाहिस्ते खानावरील छापा, अफजल खानाचा वध, उंबरखेडीची लढाई, यांच्याबद्दल माहिती सांगा का? हो, अवश्य. म्हणजे या ज्या घटना आहेत त्या शिवचरित्रातले एक अत्यंत मैलाचे दगड असं त्याला म्हणता येईल आपल्याला. कारण महाराजांच्या जीवनामध्ये असंख्य लढाया त्यांनी लढल्या, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा राजा हा अनेक लढ्यांमध्ये आघाडीवरती राहून लढत होता किंवा आपल्या सैन्यासोबत लढत होता. थोडस मध्ये डिस्टर्ब करतो, पण लोकांचा काही फीडबॅक येतोय की त्यांचा तुमचा आवाज पोहोचत नाहीये, तर थोडासा आवाज वाढवा, म्हणजे मग सगळ्यांपर्यंत पोहोचेल. आवाज वाढवू थोडा? हो. नाही, आम्ही पण आवाजाचा पिच वाढवतो, तुम्ही पण थोडासा आवाजाचा पिच वाढवा, म्हणजे मग सगळ्यांपर्यंत पोहोचेल. तर महाराज आणि लढाया हे देखील एक अतिशय अतूट असं नातं आहे. कारण स्वराज्य स्थापना, हिंदवी स्वराज्याची स्थापना महाराजांनी जे ध्येय आपल्या मनामध्ये बिंबवलेलं होतं, आणि त्याच्यासाठी नक्कीच परकीय शत्रू आजूबाजूला सगळे पसरलेले होते. मुघल होते, आदिलशाही होती, गोवळकोंड्याची कुतुबशाही होती, पोर्तुगीज होते, इंग्रज होते, फ्रेंच होते, डच होते, असे अनेक सिद्धी होता. आणि शिवाय अनेक आपल्यातले शत्रू, ज्याला अंतर्गत शत्रू म्हणतो, असे अनेक होते. आणि या सगळ्यांशी महाराजांना प्रसंगी लढाया द्यायला लागलेल्या आहे. त्याच्यातल्या अतिशय महत्वाच्या लढाई, जसं आता आपण म्हटलं की उंबरखिंडीची लढाई आहे, त्याच्यानंतर अफजल खानाचा वध आहे, त्याच्यानंतर शाहिस्ते खानावरील छापा आहे. तर या अतिशय महत्वाच्या किंवा अनेकांना सुपरिचित असलेल्या लढाया, पण त्या कशा झाल्या किंवा त्याच्यासाठी काय काय महाराजांनी जे प्लॅन आखले होते, तर त्याच्यासाठी त्यांनी काही योजना, काही बेस जे आखले होते, ते कसे होते, आपण थोडक्यात त्याची माहिती घेऊया. अफजल खानाचा जो वध त्यांनी केला, तो अफजल खान हा विजापूरचा अत्यंत कसलेला सेनापती होता. आणि बडी बेगम जी आदिलशहाची जी पत्नी होती, तिने अफजल खानाला स्वराज्यावरती शिवाजी महाराजांना नेस्तनाबूत करण्यासाठी पाठवलं होतं. आता यातला नेस्तनाबूत हा जो शब्द आहे, हा नेस्तनाबूत म्हणजे समूळ नाश करण्यासाठी. त्याच्यामुळे जो इतिहासकार अनेक जो प्रश्न उचलतात किंवा अनेक लोक प्रश्न की शिवाजी महाराजांनी पहिला हल्ला केला का औरंगजेबानी पहिला हल्ला, अफजल खानाने पहिला हल्ला केला, हा प्रश्नच मुळात इथे वृथा ठरतो. कारण नेस्तनाबूत करा, शिवाजी महाराजांना ठार मारा, हा स्पष्ट आदेश अफजल खानाला दिलेला होता. आणि अफजल खानाबरोबर अतिशय मोठी अशी सेना, विजापूरची सेना तिने दिलेली होती. प्रचंड तोफखाना होता, प्रचंड दारुगोळा, पैसा, म्हणजे कशाची तिथे कमतरता नव्हती, कशाचाही तुटवडा नव्हता. आणि या सगळ्या गोष्टी घेऊन अफजल खान स्वराज्यावर चालून आलेला आहे. अफजल खान जेव्हा स्वराज्यावर चालून आले, स्वराज्यावर तसं म्हटलं पहिलं आणि अतिशय मोठं असं संकट होतं. ते फार गडद आणि घनदाट असं संकट स्वराज्यावर पहिल्यांदाच आलं होतं. शिवाजी महाराजांचा जर का आपण वयाचा विचार केला, तर महाराज तेव्हा अवघ्या 29 वर्षाचे होते. अवघ्या 29 वर्षाचे.
अशा या तरुण राजाला किंवा राज्य स्थापनेच्या प्रक्रियेत असलेल्या शिवरायांना अफजल खानाचं किंवा स्वराज्याला जे नवनिर्मित स्वराज्याची स्थापना होत होती त्या स्वराज्यावरती एवढं संकट येणं ही खरोखर एक मोठी अवघड बाब होती. तर शिवाजी महाराजांनी याचा प्रतिकार कसा केला? शिवाजी महाराजांच्या बुद्धिचातुर्याच्या ज्या गोष्टी किंवा आपण ज्यांचं जे आपण कौतुक करतो त्या गोष्टी आपल्याला इथून सुरुवातीपासून आपल्याला बघायला मिळतात. एवढ्या मोठ्या सेनेला महाराजांनी पहिल्यांदा निरोप दिला अफजल खानाला आपल्या हिजीबान करवे, हिजीब म्हणजे दूत किंवा त्यांचं जे वकील ज्याला आपण म्हणतो, तर पंताजी गोपीनाथ हे त्यांचे वकील होते. तर त्यांच्याकडनं महाराजांनी निरोप की आम्ही आपल्याला घाबरलेलो आहोत, तर आम्ही आपल्याला नक्की शरण येऊ. अफजल खानाला तेच पाहिजे होतं की शिवाजी महाराजांना विजापूरला घेऊन जायचंय जिवंत. पहिलं सूत्र हे होतं की शत्रूला कधीही कमी लेखू नका आणि या प्रकारे शिवाजी महाराजांनी पावलं टाकलेली आहे. मग काय झालं? अफजल खान म्हणाला की तुम्ही मला भेटायला इकडे उघड्या रणांगणात या, जे शिवाजी महाराजांना टाळायचं होतं. त्यामुळे महाराजांनी राजगडावरनं आपला मुक्काम प्रतापगडावरती नेला. दुर्दैवाची बाब, आवाज येतोय बरोबर? अफजल खानाने पहिला हल्ला केला. तर प्रश्न तुम्हाला इथे उलटा हा प्रश्न तुमचा आवाज येतो व्यवस्थित? येतोय ना? ओके ओके. तर दुर्दैवाची बाब म्हणजे याच कालावधीमध्ये शिवाजी महाराजांची पट्टराणी आणि स्वराज्याचे युवराज छत्रपती संभाजी महाराज त्यांची आई सईबाई साहेब यांचं निधन झालं होतं. म्हणजे महाराजांच्या कौटुंबिक जीवनावरती पण एक फार मोठं संकट म्हटलं तर आलं होतं त्याच सुमाराला. आणि तरीही महाराज सह्याद्रीच्या त्या सह्याद्रीप्रमाणे अविचल राहिले आणि खंबीर राहिले आणि त्यांनी अफजल स्वारीचा त्यांनी सामना केला. महाराज राजगडावरून प्रतापगडावरती गेले आणि महाराजांनी असा निरोप धाडला की उघड्या रणांगणात येऊन आम्हाला तुम्हाला भेटण्याची भीती वाटते, तर आपण प्रतापगडावरती या. अफजल खान सुरुवातीला तयार नव्हता, पण त्याला कल्पना होती की प्रतापगडची वाट चढणं किंवा प्रतापगडावरती जाणं हे खूप अवघड आहे, हे खूप कष्टप्रद आहे, खूप त्रासदायक आहे आणि म्हणून अफजल खान तिकडे जायला तयार नव्हता. आणि याचमुळे महाराजांनी वारंवार त्याला विनंती केली की आपण एवढे थोर आहात, आपल्या समोर मला माझं तोंड घेऊन याची मला लाज वाटते आहे, मी आपल्याला घाबरलेलो आहे, आपण मला वडिलांसमान आहात, तर आपणच प्रतापगडावरती यावे. आणि असं करता करता अखेर अफजल खान प्रतापगडावरती यायला तयार झाला. त्याचे जे कोण त्याचे सल्लागार होते त्यांनी खरं तर अफजल खानला सल्ला दिला होता की तू प्रतापगडावरती तुम्ही जाऊ नका, तुम्हाला आपल्याला तिकडे आपल्या फौजेला त्रास होईल. पण महाराजांनी त्याला जे गाफील ठेवलं सुरुवातीपासून, त्याच्यामुळे अफजल खान हा शेफारला गेला होता किंवा तो अतिशय असा काय म्हणतो आपण तो अतिशय निर्धास्त राहिला होता. आणि त्याच्यामुळे तो म्हणाला की एवढ्या मोठ्या समोर माझ्या सैन्यासमोर आणि माझ्यासारख्या कसलेल्या सैन्यासमोर शिवाजी कोण लागून गेला. आणि म्हणून त्याने प्रतापगडावरती याचं मान्य केलं. प्रतापगडावरती याचं मान्य केल्यानंतर अशी परिस्थिती निर्माण झाली होती की तरी देखील फार मोठी सेना अफजल खानाची होती. त्याला त्याचा सामना कसा करायचा हे महाराजांचे जे जवळचे सहकारी होते, तसं म्हटलं तर फार थोडं सैन्य महाराजांजवळ होतं, त्यांचे सहकारी पण तसे नवशिके होते आणि महाराज स्वतः फक्त 29 वर्षाचे होते जसं मी सांगितलं. तर महाराजांनी या खचलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी एक नामी युक्ती केली. कारण अनेक महाराजांच्या सहकाऱ्यांचा पण सल्ला होता की अफजल खानाशी आपण तह करावा, पण महाराजांनी तो मानला नाहीये, लक्षात घ्या. आणि महाराजांनी एक अतिशय बेमालूम युक्ती किंवा आपण ज्याला म्हणतो ती कृती केलेली आहे. आणि एक दिवशी महाराजांनी आपल्या मनोधैर्य खचलेल्या सवंगड्यांना सांगितलं की काल रात्री मला देवीने दृष्टांत दिला आणि तिने मला स्वप्नात येऊन तलवार दिली आणि तिने सांगितलं की या तलवारी मी तुझ्या हस्ते अफजल खानाचा वध करवते. इथे महाराजांचं मास हिप्नोटाईज हा जो प्रकार आहे किंवा संमोहन शास्त्र एखाद्या संपूर्ण मोठ्या ग्रुपला किंवा एखाद्या मोठ्या कंटेंजंटला किंवा एखाद्या मोठ्या समुदायाला हे कशा प्रकारे महाराजांनी संमोहित केलं हे आपल्याला अफजल खानाच्या त्या तलवारीच्या कथेतून आपल्याला दिसून येतं. आपण फक्त त्याला एक दैवी चमत्कार मानतो आणि ती कथा आपण पुढे घेऊन जातो, पण त्याच्या मागचा जर का आपण जसं मगाशी म्हटलं की आपण त्याचा भावार्थ आणि गुढार्थ घेतला तर त्याच्यामध्ये खूप विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत. ते मंत्रयुद्ध होतं एक प्रकारचं.
इकडनं निरोप येत आहेत, तिकडनं निरोप येत आहेत आणि कोण कोणाला सरशी ठरतंय हे अखेर आपल्या सगळ्या शेवटी कळलं. तर महाराजांनी हा आपल्या सवंगड्यांना जेव्हा ही माहिती सांगितली तेव्हा त्यांच्या अंगामध्ये उत्साह संचारला. सगळी जी स्ट्रॅटेजी होती, सगळे जे प्लान होते, कोणी कुठल्या झाडीत लपून राहायचं, कोणी कोणावरती कसा अटॅक करायचा, अफजल खान आल्यानंतर काय होईल, मग आपण कशा प्रकारे शस्त्रसज्ज होऊन जायचं. पण युद्धाला जाताना शस्त्रसज्ज असणं फार गरजेचं होतं, जे अफजल खान विसरला आणि महाराजांनी त्याचं तंतोतंत पालन केलं. त्यामुळे महाराजांनी त्यांच्या अंगरख्याच्या चिलखत घातलं होतं. त्याच्या डोक्याच्या आतमध्ये त्यांनी लोखंडी जिरेटोप, त्याच्यावरती जिरेटोप होता, लोखंडी जाळीदार त्याच्या आतमध्ये हे होतं आणि वरती जिरेटोप घातलं होतं. अशा प्रकारे महाराजांनी अतिशय शस्त्रसज्ज होऊन त्यांच्या दुशेल्यामध्ये त्यांनी आपला बिचवा खोचला होता, हातामध्ये वाघनखं घेतलेली होती. अर्थात आता महाराजांनी वाघनखांनी त्याचा कोथळा काढला का आपल्या दुशेल्यात खोचलेला बिचवा हा काढून त्याच्या पोटात खुपसला, हे आता आपल्याला सांगायला किंवा आपल्या त्याच्यावरती कुठलाही आधार नाहीये. पण ही दोन शस्त्र महाराजांच्या जवळ नक्की होती, याला आपल्याला नक्की पुरावा देता येतात. तर महाराजांची जेव्हा अफजल खानाची भेट झाली तेव्हा अफजल खानाने महाराजांना आलिंगन दिलं. त्यांची मान जी होती ती आपल्या एका हाताच्या कुशीत दाबली आणि त्याने महाराजांवरती कट्यारीचा पाठीवरती वार केला, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर महाराजांनी आपली जी काही गुप्त शस्त्र होती त्यांनी अफजल खानाचा पुतळा काढला, त्याच्या पोटामध्ये हल्ला केला आणि तो आकस्मिक हल्ला अफजल खानाला तो झेपला नाही, कळला नाही. त्याला ही कल्पना होती की शिवाजी हा एवढा चतुर असेल, हा एवढा शस्त्रसज्ज असेल आणि हा स्थिर असेल. आणि अशा प्रकारे तो गडबडल्यामुळे नंतर जी सगळी युद्ध प्रसंग जो घडला तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अफजल खान मारला गेला, त्याचे सगळं सैन्य तिकडे धुळदाण उडाली आणि त्याच्यानंतर महाराजांच्या सैन्याने ज्या झाडीत लपलेलं होतं त्यांना इशारत दिली गेली म्हणजे करणे फुंकले गेले की आता तुम्ही त्या अफजल खानाच्या सैन्यावरती हल्ला करायला सज्ज व्हा, तयार व्हा. आणि त्या इशारतीचे करणे वाजल्यानंतर महाराजांच्या सैन्यानी अफजल खानाच्या सैन्याचा फडशा पाडला. ही पहिली लढाई महाराजांनी जी जिंकली ती फार मोठी लढाई झालेली आहे. त्याच्यानंतर जी झाली उंबरखिंडीची लढाई, उंबरखिंडीच्या लढाईमध्ये पण जेव्हा शाहिस्ता खान औरंगजेबाच्या तर्फे म्हणजे मुघलांच्या तर्फे स्वराज्यावर चालून आलेला होता, त्यावेळेला शाहिस्ते खानाच्या बरोबर असलेली जी फौज होती त्याच्यामध्ये कारतलब खान नावाचा एक सरदार होता. असे खूप मोठे मोठे सेनानी ज्यांची आता नावं घेत नाही इकडे कारण वेळ आपल्याकडे कमी आहे, तर असे खूप सेनानी कारतलब खान, महाबत खान, त्यानंतर राय बगन होती, तर असे अनेक सरदार आणि ही स्त्री जी योद्धा स्त्री होती ती पण आलेली होती. ती महाराजांच्या कारतलब खानाच्या बरोबर महाराजांच्या स्वराज्यावरती हल्ला करण्यासाठी कोकणात उतरण्यासाठी उंबरखिंडीमध्ये आली. आणि उंबरखिंडीमध्ये आल्यानंतर तिची उंबरखिंडीची जर का आपण कोणी आता ती जाऊन तिकडे बघितलं असेल तर आता देखील ते खूप घनदाट अरण्य आहे तिकडे. त्या काळातला आपण जर का विचार केला तर ते किती शिरायला दुष्कर असेल किंवा ते कठीण असेल हे आपण आता सहज तिकडे अनुभव घेऊ शकतो त्यामध्ये. तर अशा प्रकारे तिथे गेल्यानंतर ती राय बगन नावाची जी योद्धा स्त्री होती, जी माहूरची होती, ती महाराष्ट्रातली होती पण ती मुघलांची नोकरी करणारी होती. तिचे यजमान हे उद्धवराम देशमुख हे माहूरचे देशमुख होते आणि ते गेल्यानंतर औरंगजेबाच्या पदरी ही स्त्री अतिशय इमानदारीने मुघलांची चाकरी करत होती. पण ती शहाणी होती, ती योद्धा होती. तिने कारतलब खानाला सल्ला दिला की महाराजांच्या स्वराज्यात तुम्ही शिरू नका, या उंबरखिंडीत तुम्ही जाऊ नका. पण तरी देखील ते शिरले आणि महाराजांची खबर लागल्यानंतर महाराजांचे सगळे सवंगडी राजगडावर उतरून त्यांनी संपूर्ण उंबरखिंड घेरलेली आहे. कारतलब खान आणि रायबागेंच्या सरदार त्यांच्या सैन्याला कुठलाही पत्ता न लागता महाराजांनी त्यांची पूर्ण कोंडी केली होती. आणि अचानक त्यांच्यावरती हल्ला सुरू झाल्यानंतर कारतलब खान गोंधळला की हे सैन्य आहे कुठनं, झाडीतून दिसतंय, कुठे आहे काही कळायला मार्ग नाही, पण आपले सैनिक मारले जात आहेत, त्याला पाणी मिळेना. आणि हे सगळे प्रसंग झाल्यानंतर शेवटी राय बगन तिने कारतलब खानाला सल्ला दिला की तू शिवाजी महाराजांची माफी माग, त्यांच्याशी सल्ला त्यांचा तह कर त्यांच्याशी. आणि अशा प्रकारे शेवटी नाईलाजास्तव कारतलब खानाने महाराजांना प्रचंड मोठी खंडणी दिलेली आहे आणि तिकडनं आपली सुटका करून घेतलेली आहे. ही उंबरखिंडीची लढाई आहे, ही देखील महाराजांच्या एक युद्ध प्रसंगातील किंवा त्यांच्या काय म्हणतो आपण त्याला की युद्ध तंत्रातील एक अतिशय महत्वाची लढाई आहे. पण आपल्याला विस्तार भयास्तव इथे फार आता बोलता येत नाही. तिन्ही लढायांची तुम्ही खूप छान माहिती दिली. त्याच्यानंतर आता पुढे एक प्रश्न विचारते मुलीचा. ह्या प्रसंगाची नेहमी सगळ्यांना खूप
उत्सुकता असेल आणि किती छान रंगवून रंगवून कोणी सांगितलं तरी प्रत्येकाला खूप आवडतं. शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका आणि त्याबद्दल समकालीन पुरावे याबद्दल थोडी माहिती दिली तर छान होईल. शाहिस्तेखानावरील छापा हा आपल्याला सुपरिचित आहे. आणि शाहिस्तेखानावरील छापा त्याच्यामध्ये त्याची 3 बोटं तुटली हे जेव्हा औरंगजेबाला वर्तमान कळलं तेव्हा औरंगजेब त्याच्यावरती नाराज झाला. शाहिस्तेखान औरंगजेबाचा मामा लागत होता नात्याने, पण तरी देखील भाच्याने आपल्या मामाला तिकडनं काबूल आणि कंदाहारच्या मोहिमेवरती आसामला पाठवलेलं आहे. त्याने तिकडे काबूल आणि कंदाहारने आसामला त्यांनी पाठवलेलं आहे. तिकडे त्याची पुण्यावरनं उचलमागणी केलेली आहे आणि त्याला मोहीम सोडून त्याने आसामला पाठवलेलं आहे. आता याच्यानंतर औरंगजेब हा शिवाजी महाराजांच्या एकूणच हालचालीने त्रस्त झालेला होता आणि त्याने अखेर आपला अतिशय एक महत्वाचा मोहरा वजीर किंवा धूर्त सेनानी मिर्झा राजे जयसिंह याला त्याने स्वराज्यावर पाठवलेलं आहे. पण तो इतका धूर्त होता की त्याचा मिर्झा राजा जयसिंह हा राजपूत राजा जो होता त्याच्यावरती पण त्याचा विश्वास नव्हता आणि म्हणून त्याच्या जोडीला त्याने दाऊद खान कुरेशी याला त्याच्याबरोबर पाठवलेलं आहे. दिलेर खानाला माफ करा, दिलेर खानाला त्यांनी पाठवलेलं आहे की एकास एक म्हणजे एक राजपूत आहे एक पठाण आहे अशा प्रकारे त्यांनी जी योजना करून त्याने त्या दोघांना स्वराज्यावर पाठवलं. आणि आपल्याला पुढची जी गोष्ट अनेकांना माहिती आहे की पुरंदराला त्यांनी वेढा घातलेला आहे. पुरंदरावरती मुरारबाजी देशपांडे त्यांनी अतुलनीय पराक्रम केला. संपूर्ण जे मावळे होते त्यांनी प्रचंड शौर्य तिकडे दाखवलेलं आहे. पण अखेर पुरंदराचा जो दुसरा जोड किल्ला होता वज्रगड आणि रुद्रमान तो वज्रगड पडला आणि त्याच्यानंतर पुरंदराला धोका निर्माण झाला आणि शेवटी नाईलाजास तो मुरारबाजी देशपांडे यांनी आकस्मिक राक्षसी हल्ला ज्याला सुलतान ढवा असं म्हणतात किंवा एल्गार म्हणतात तर अशा प्रकारे त्यांनी गडाचा महादरवाजा उडून त्यांनी दिलेर खानाच्या फौजेवरती चालून घेतलं. तेव्हा दिलेर खानाने त्याचं शौर्य बघितलं मुरारबाजी देशपांडे आणि त्यांच्या सवंगड्यांचं आणि त्यांना अक्षरशः वाटलं की हा तर काळ भैरव, हा तर रुद्र भैरव, हा तर प्रलय भैरव अशा प्रकारे आपल्या सैन्यावरती चालून आलेला आहे. तर हा आता आपल्या सैन्याची दाणादाण उडवतो की काय. आणि यामुळे अखेर तो हत्तीवरती स्वार झाला आणि त्याने एका बाणाने मुरारबाजीचा कंठछेद केला. म्हणजे त्याला त्याच्या गळ्यातून बाण त्याने आरपार मारला आणि मुरारबाजीला त्याने ठार केलं. त्याच्या आधी एक घटना अशी घडली होती की त्याने एक क्षणभर त्याने लढाई थांबवली दिलेर खानाने आणि त्याने मुरारबाजीला सांगितलं की तुझं शौर्य बघून मी अचंबित झालेलो आहे, थक्क झालेलो आहे. तर तू शिवाजी महाराजांची चाकरी कशाला करतोस? तू आमच्याकडे म्हणजे मुघलांकडे तुझी सरफराजी केली जाईल, तुला खूप नावाजलं जाईल, तुला खूप मोठं बक्षीस तुला इनाम दिलं जाईल. किंवा मुरारबाजी सारख्या मुरारबाजी देशपांडेंनी बाणेदार उत्तर दिलेलं आहे की अरे मी तर शिवाजी महाराजांचा चाकर, तुमची परवा कोण करतंय? तुमच्याकडे कोण येईल? आम्हाला शिवाजी महाराजांशिवाय कोणाचे आम्हाला महत्व नाहीये. हे असे एक लाख मोलाचे सवंगडी महाराजांना मिळाले होते. तर अखेर महाराजांनी पुरंदर पडल्यानंतर नाईलाजास्तव मिर्झा राजा जयसिंहाशी तह केला. त्यांच्यामध्ये त्यांना 23 किल्ले दिलेले आहेत. मी मुद्दामून 23 किल्ले म्हटलेलं आहे कारण महाराजांनी देताना कागदावरती लिहिताना 23 किल्ले असं लिहिलं, त्यांची नावं लिहिली, पण त्याच्यामध्ये अशी त्यांची मखलाशी होती की त्यांनी देताना 20च गड दिलेले आहेत. तर हे आपण जेव्हा त्याचा पुढे अभ्यास करू किंवा आपण वाचन करू तेव्हा ते आपल्याला लक्षात येईल. याच्यात मी तपशिलात शिरत नाही जास्त. तर याच्यामध्ये एक अट अशी होती मिर्झा राजा जयसिंहाची की तुम्ही औरंगजेबाची भेट घ्यावी आणि हो ना करताना महाराजांनी तो टाळण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण अखेर ज्याला आपण काय म्हणतो की त्याला काही राजकारण साधणे या कारणास्तव आणि तेव्हा महाराजांना खूप मोठा म्हणजे स्वराज्याचा जवळजवळ 3/4 जो मुलूक होता तो औरंगजेबाला तोडून द्यायला लागलाय, मुघलांना तोडून द्यायला लागलेला आहे आणि त्याचबरोबर 23 किल्ले महाराजांना दुर्दैवाने द्यायला लागलेले. महाराजांचं एकेका किल्ल्यावर तर असेल आपण जर का प्रेम बघितलं तर त्यांना 23 किल्ले देण्याचं जे दुःख झालं असेल ते आज आपण त्याची फक्त कल्पना करू शकतो. तर महाराजांची त्यातली जी जयसिंहाची त्यातली जी अट होती की तुम्ही औरंगजेबाची भेट घ्यावी आग्र्याला जाऊन, तर ती शेवटी महाराजांना नाईलाजास्तव मान्य करायला लागली आणि महाराज हे आपल्या
दळासह म्हणजे आपल्या सैन्यासह आपल्या सवंगड्यांसह हे महाराज आग्र्याकडे रवाना झालेले आहेत. त्यांच्याबरोबर बाल संभाजी हे अवघे 8-9 वर्षाचे युवराज त्यांच्याबरोबर होते. करता करता दरमजल करताना महाराज यांच्याबरोबर हत्ती होते, महाराजांच्याबरोबर घोडे होते, महाराजांबरोबर पालख्या होत्या. त्यांचं निशाण कसं होतं याचाही उल्लेख राजस्थानी पत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या आलेले आहेत. नारंगी रंगाचं निशाण आहे आणि त्याला सोनेरी जरी काठाची कलाबूत लावलेली आहे. हे असे उल्लेख त्याच्यामध्ये आलेले आहेत. खूप छान ही जी पत्र आहेत किंवा जे शिवचरित्र म्हणजे मी जसं मगाशी म्हटलं हे जे बारकावे आहे शिवचरित्रातले हे समजून घेतलं तर शिवचरित्र आपलं खूप आनंद देतं, खूप आपल्या त्याच्यामध्ये एक इंटरेस्ट निर्माण करतं त्याच्यामध्ये. तर हे सगळे करत करत महाराज अखेर आग्र्याला पोहोचले. त्या दिवशी नेमका औरंगजेबाचा वाढदिवस होता. महाराज आग्र्याला पोहोचले त्या दिवशी औरंगजेबाचा 50वा वाढदिवस त्याला तिथे साजरा करायचा होता आणि आग्र्याच्या किल्ल्यामध्ये दिवाणी आम मध्ये मोठी तिकडे गर्दी होती त्याच्या वाढदिवसानिमित्त आणि महाराज तिथे पोहोचले. सुरुवातीला चुकामुक झाली. मिर्झा राजा जयसिंहांचा जो मुलगा होता कुंवर रामसिंह, हा कुंवर रामसिंह आग्र्याला होता आणि मिर्झा राजा जयसिंहांनी रामसिंहला तिथे सांगून ठेवलं होतं की शिवाजी महाराजांची जबाबदारी ही मी बेल भंडारा उचलून घेतलेली आहे किंवा मी आण शपथ घेऊन घेतलेली आहे. तर तू त्याच्या जीवाची काळजी, शिवाजी महाराजांच्या जीवाची संपूर्ण काळजी तुझ्यावरती आहे. म्हणजे एका अर्थाने त्याला तिकडे जामीन ठेवला होता मिर्झा राजा जयसिंहांनी. आणि अशा या सगळ्या गडबडीतनं कुंवर रामसिंह, उदयराज मुन्शी ही मंडळी महाराजांना घेऊन औरंगजेबाच्या दरबारात पोहोचली. औरंगजेबाच्या दरबारात पोहोचल्यानंतर तोपर्यंत दिवाणे आम म्हणजे जिथे सामान्य हुद्देकरांना प्रवेश असतो, सरदारांना प्रवेश असतो ती जागा, तिथे व्हीव्हीआयपी किंवा अतिशय महत्वाचे जे मोठे मोठे उमराव असतात तर त्यांच्यासाठी एक वेगळी जागा असते. ती जागा असते दिवाण ई खास म्हणजे व्हीव्हीआयपी लाउंज. त्या व्हीव्हीआयपी लाउंज मध्ये किंवा दिवाणी खास मध्ये औरंगजेब तिथे नंतर गेला. दिवाणे आमची सभा आटपून किंवा तिथलं सगळं त्यांचं जो दर्शन असतं त्या राजदर्शन असतं. तिकडे त्यांच्यावरती नजर आणि निसार म्हणजे ओवाळणी आणि भेट अशा प्रकारचं ते त्याला राजाला म्हणजे त्या सम्राटाला दिलं जातं. हे ज्याला आपण म्हणतो हे प्रोटोकॉल असतात किंवा हे काही शास्त्र असतं. अशा प्रकारे तिकडचा ती सभा आटपल्यानंतर तिकडचा तो कारभार आटपल्यानंतर औरंगजेब गेला होता दिवाणे खास मध्ये आणि कुंवर रामसिंह हा नंतर शिवाजी महाराजाला घेऊन तिकडे दिवाणी खास मध्ये गेला होता. तिकडे गेल्यानंतर महाराजांचा जेव्हा प्रवेश झाला ते शिवाजी महाराज म्हणजे अक्षरशः तळपता सूर्य, तेजस्वी सूर्य म्हणजे ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की शतकोटी सूर्यांचं जे सामर्थ्य त्यांचं तेज जे साठवलेलं आहे असे ते तेजस्वी शिवाजी महाराज आणि तो मुघल सम्राट औरंगजेब यांचीही ती त्या दिवशी झालेली एकमेव भेट आहे, एकमेव आयुष्यातली भेट आहे. पण औरंगजेबाला त्या शिव तेजाचे जे चटके मिळालेले आहेत तो त्याच्यानंतर त्याच्या आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यातून सावरलेला नाहीये. हे इथे फार महत्वाची गोष्ट मी आपल्या नजरेस आणतोय. याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा तिथे एका प्रकारे अपमान झाला असं म्हणता येईल. औरंगजेबाच्या दृष्टीने ते एक सामान्य भूमिया होते. भूमिया म्हणजे जहागीरदार, जमीनदार. ते काही स्वतंत्र अभिषिक्त राजे नव्हते. महाराज स्वराज्य स्थापनेच्या प्रक्रियेत होते पण ते अभिषिक्त छत्रपती झालेले नव्हते. आणि त्यांच्या औरंगजेबाच्या दृष्टीने जर का आपण विचार केला तर ते फक्त भूमिया किंवा जमीनदार होते. आणि त्या दृष्टीने जरी तहामध्ये जी काही बोलणी झाली होती की तुम्हाला शहाजाद्याचा मान दिला जाईल म्हणजे शहाजादा म्हणजे युवराज, औरंगजेबाचे मुलगे, मुघलांमध्ये त्यांना शहाजादे म्हणतात, आपण त्यांना युवराज म्हणतो आपल्या संस्कृती आपल्या परंपरा. तर शहाजाद्याच्या योग्यतेचा तुम्हाला मान दिला जाईल असं तिथे त्या तहामध्ये नमूद केलेलं होतं. तर त्या प्रकारे महाराजांना काही तिथे वागवलं गेलं नाही हे निश्चित. आणि त्यांना 5000 मनसबदार म्हणजे 5000 सैन्याचे जे काही अधिपती असतात त्यांच्या मागे तिथे त्या रांगेत त्यांना उभं केलं. आणि हे बघितल्यानंतर महाराजांनी जर का आपल्या पुढे जेव्हा नजर टाकली तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं अरे माझ्या समोर किंवा माझ्या पुढे जी लोक उभी आहेत त्यांच्यापैकी अनेकांच्या पाठी रणांगणातून पळताना माझ्या सैन्याने बघितलेले आहे आणि हे लोक आज माझ्या समोर माझ्या पुढे उभे आहेत. हा माझा अपमान आहे आणि हे महाराजांना खरोखर सहन होईना. आणि हे महाराजांना सहन होईना आणि महाराज ती रांग सोडून बाहेर आले. आणि दरबारची पद्धत अशी असते की तिथे तुम्हाला हात बांधून उजवा हात डावा हात एकमेकावरती ठेवून
तुम्हाला तोंडावरती रुमाल धरून, रुमाल म्हणजे वस्त्र, रेशमी वस्त्र किंवा रुमाल, तो तोंडावरती ठेवून, मुखावरती ठेवून आणि मान खाली घालून तुम्हाला उभं राहायला लागतं. औरंगजेब बादशाह किंवा कोणताही जो सम्राट असतो, बादशाह असतो, शहनशाह असतो, त्याच्या नजरेला नजर भिडवता येत नाही आपल्याला. आणि अशा याच्यामध्ये महाराज तिथे त्या रान सोडून बाहेर आले. दरबारची बेअदबी, औरंगजेबाच्या दरबारची बेअदबी तिथे झाली. आणि त्याने महाराजांनी जी तिथे घोषणा केली की तुम्ही बघितलं, तुमच्या बादशाने बघितलं, हा शिवाजी म्हणजे काय कोणी सामान्य वाटला का? माझ्या सैन्याने ज्यांच्या पाठी बघितलेल्या आहेत अशा लोकांच्या मागे तुम्ही मला उभं केलं. तुम्ही 10 मधल्या ज्या अटी सांगितल्या होत्या त्या तुम्ही अटींचं पालन करत नाही आहात. आणि हे तेजस्वी, हे अक्षरशः जसा लावारस उकळतो, लावारस उसळतो, तसे शब्द महाराजांच्या मुखातून बाहेर पडल्यानंतर तिथे औरंगजेब देखील एकदम तो अस्थिर झाला. तो औरंगजेब एकदम तिकडे तो चलबिचल झाला. आणि त्याने रामसिंहाला विचारलं की शिवाजी महाराजांना काय झालं एकदम? शिवाजी को क्या हुआ? शिवाजी को क्या हुआ म्हटल्यानंतर रामसिंह तिकडे घाबरत घाबरत महाराज, त्याने त्यांची समजूत काढायचा प्रयत्न केला. पण महाराजांनी सांगितलं रामसिंहाला की तू बघितलंस, तुझ्या वडिलांनी बघितलंस, मी काही सामान्य माणूस नाहीये. मी आज दक्षिणेचा अधिपती आहे. दक्षिणेतले अनेक राज्य माझ्या समोर उभी राहायला घाबरतात. मी त्यांचा अनेक वार पराभव केलेला आहे, तुमच्या सैन्याचा अनेक वार पराभव केलेला आहे. आणि मला इथे तुम्ही अशा प्रकारचे तुम्ही मला किंमत देताय, हे मला मान्य होणार नाही. आणि ही जी सगळी महाराजांनी जी तेजस्वी तिथे गर्जना केली, त्याच्यानंतर अवघा दरबार हादरला. औरंगजेबाने सांगितलं की शिवाजी महाराज तू तळावरती घेऊन जा, म्हणजे तुझ्या ठिकाणावरती घेऊन जा आणि त्यांचं तिकडे सांत्वन कर. त्यांनी मानाचा पोशाख दिला, पण महाराजांनी तो नाकारलेला आहे. त्याला सरोपा असं म्हणतात, मानाचा पोशाख, त्याला किलत असं म्हणतात. तिथे सगळं महाराजांनी तिकडे नाकारलं आणि महाराज रामसिंह त्यांना देऊन आपल्या तळावरती निघून गेला. ही महाराजांची आणि औरंगजेबाची आयुष्यात घडलेली एकमेव भेट आहे. पण ती भेट औरंगजेबाला एवढी ती त्रासदायक ठरली की शेवटपर्यंत तो त्या याच्यातून बाहेर पडू शकला नाही. शिवाजी महाराज या नावाच्या किंवा या चक्रव्यूहातून तो बाहेर पडू शकला नाही, ही मात्र वस्तुस्थिती आहे. झालं, औरंगजेबाने लगेच सिद्दी फुलात खानाचे पहारे त्यांच्या तळावरती बसवले. त्याला लक्षात आलं की हा माणूस आपल्याला गाठणार नाही, ऐकणार नाही. आणि सिद्दी फुलात खान हा अतिशय क्रूर असा तिथला तो कोतवाल होता. त्याचे पहारे, तो खाण्यासकट त्याचे पहारे रामसिंहच्या जे महाराज इथे उतरले होते त्या तळावरती त्यांचे बसवले गेले आणि महाराज नजर कैदेत पडले. महाराजांनी त्याच्यानंतर अनेक विनंती केली, अनेक अर्ज केले, अनेक रदबदल्या, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की विनंत्या म्हणा किंवा अर्ज म्हणा, त्यांनी हे केलं औरंगजेबाकडे, त्यांच्या वजिरांच्या मार्फत केले. कारण महाराजांच्या विरुद्ध बोलणारे पण अनेक जण त्याच्या दरबारात होतेच. ते औरंगजेबाच्या कानामध्ये अजून काही काही तेल होते गरम, किंवा महाराजांना ठार मारा, अमुक करा, तमुक करा. औरंगजेब स्वतःच ऐकायचा, दुसरं कोणाचं ऐकत नव्हतं. त्याच्यामुळे त्याने सगळ्या गोष्टी ऐकल्या पण त्याने मनात ठेवल्या. आणि अशा याच्यामध्ये औरंगजेबाने ते पहारे बसवले होते. मग महाराजांनी अनेक प्रकारे औरंगजेबाला अर्जव करून बघितली, किंवा मला सोडा, माझ्या माणसांना सोडा, मी दक्षिणेत जातो, तुम्हाला काय हवं देतो, तुम्हाला जे किल्ले हवे त्यांच्या सोड चिठ्ठ्या देतो. सगळे त्याने करून बघितलं, पण सगळे प्रयत्न विफल ठरले. औरंगजेबाने त्यांना कुठल्याही प्रकारे त्यांना ज्याला आपण म्हणतो की त्यांच्या अर्जांना किंमत दिलेली, त्याची मागणी मान्य केली नाही. अखेर महाराजांनी शेवटी असं केलं की आता मी आजारी पडलो, माझे अखेरचे दिवस जवळ आलेले आहेत. आणि अखेरचे दिवस जवळ आले म्हटल्यानंतर मला आता इथले जे आग्रा शहरातले जे साधू संत आहेत, फकीर आहेत, मुल्ला मौलवी आहेत, त्या सगळ्यांना मला मेवा मिठाई वाटायची, माझी शेवटची इच्छा. त्याला मात्र औरंगजेबाने परवानगी दिली. महाराजांच्या डोक्यातले प्लान वेगळे होते. हे जर का औरंगजेबाला कळलं असतं तर त्याने मेवा मिठाई काय, त्याचा त्याने एक खोकाही त्याला महाराजांच्या हातात जाऊ दिला नसता. पण महाराजांनी या प्रकारे मेवा मिठाई वाटायला सुरुवात केली. आणि ते मोठमोठाले पेटारे असायचे, वेताच्या बांबूचे असे मोठे पेटारे असायचे. तर त्या पेटाऱ्यातून, आणि त्याला एक मध्ये असा बांबू असायचा आणि त्याच्यामध्ये ते जे भोई, त्याला कहार म्हणतात, तर ते कहार आपल्या त्या भोई ते पालखीचे त्याच्यावरनं ते त्या पेटाऱ्यांचे ते आपल्या खांद्यावरनं वाहून न्यायचे. तर अशा मोठमोठ्याल्या पेटाऱ्यातून, त्यामुळे पहिल्यांदा ज्यांच्यावरती पहारा होता ते पहारेकरी सगळं ते तपासून बघायचे की काय चाललंय, मिठाई आहे का, माणसं बसले का, कोण बसले, काय म्हटलंय. पण हे जेव्हा रेग्युलर सुरू झालं नियमितपणे, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे काय रोजच मिठाई मेवा मिठाई जाते, काय बघण्यासारखं नाही याच्यामध्ये. पहाऱ्यामध्ये शिथिलता आली. महाराजांचं पहिलं पाऊल इकडे अचूक पडलं. त्याच्यानंतर महाराजांनी मग अशा प्रकारे आपापली माणसं त्यांच्याकडनं औरंगजेबाकडनं परवाने घेतले. त्याला दस्तक असं म्हणतात. म्हणजे आपण ज्याला म्हणतो की आता मराठीमध्ये याला परवान्याला शब्द आहे अनुज्ञप्ती, हा मराठी शब्द आहे, आणि त्याला इंग्रजीमध्ये लायसन्स असं म्हणतात.
तर त्यांनी दस्तक घेतले आणि आपल्या अनेक माणसं जी होती जी आता गरजेची नव्हती किंवा त्यांना वाटेमध्ये काही कामं नेमून दिली होती स्वराज्यात पोहोचेपर्यंत, अशा माणसांना त्यांनी रवाना केलं पुढे. आता ठराविक माणसं हिरोजी फर्जंद, संभाजीराजे आणि महाराज कवींद्र परमानंद महाराजांच्या बरोबर होते, ज्यांनी शिवभारत लिहिलं महाराजांच्या समकालीन, तेही निघून गेले. त्याच्यानंतर त्र्यंबक सोनदेव डबीर आणि रघुनाथ बल्लाळ कोरडे ही अशी काही ठराविक मंडळी फक्त तिथे आग्र्यामध्ये राहिली होती. आणि हे करता करता एक दिवशी महाराजांनी सांगितलं की मला खूप ताप आलेला आहे, तर आता मी पडून राहणार आहे. तर सिद्धी फुलात खाली येऊन बघायचा आतमध्ये, मग तो महाराज झोपलेले आहेत. काय नाही, चला हिरोजीला विचार. हिरो म्हणतो की महाराजांना खूप बरं वाटत नाहीये, ते आता झोपले, त्यांना ताप आलेला आहे. सिद्धी फुलात खाली निघून जायचा. इथे औरंगजेब शांत बसला होता का? औरंगजेब शांत बसलेला नव्हता. औरंगजेब त्याच्या डोक्यात पाताळ यंत्री विचार चालू होते की शिवाजी महाराजांना आता दुसरा त्यांचा जो आग्रा शहराचा जो एक मुख्य अधिकारी होता सिद्धी राज अंदाज खान, त्याच्या कोठडीत न्यायचं आणि तिकडे महाराजांना ठार करायचं. हा निरोप किंवा याची सुगावा किंवा याची वार्ता शिवाजी महाराजांना आपल्या हेरांकडनं कळली आणि महाराजांनी ठरवलं की आता आपल्याला आग्र्यावरनं निसटणं हे क्रमप्राप्त अत्यंत गरजेचं आहे. आणि मग महाराजांनी त्याप्रमाणे आपली पटापट पुढची पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे. मग महाराजांनी काय केलं, त्यांनी एक दिवशी असं केलं, संभाजी महाराजांना त्यांनी आधीच त्यांचे जे काही निकटवर्ती होते त्यांच्यावर त्यांनी संभाजी महाराजांना ऑलरेडी त्यांनी बाहेर पाठवून दिलेलं होतं. संभाजी महाराज इथे नव्हते. आपल्या लक्षात येते, संभाजी महाराजांना ऑलरेडी त्यांनी तिथे बाहेर काढायची व्यवस्था केलेली होती आणि संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या दरबारात द्यायची परवानगी पण होती. शिवाजी महाराजांची परवानगी औरंगजेबाने नाकारलेली होती, हे लक्षात घ्या. महाराज तिथे याच्यावरती झोपले आणि हिरोजी फर्जंद तिकडे त्यांचे पाय चेपत बसलेला होता. काही काळानंतर महाराजांनी वेषांतर केलं. हिरोजी फर्जंद तिकडे महाराजांच्या जागी झोपला. महाराजांच्या हातामध्ये जो सोन्याचा तोडा होता तो फक्त हात त्यांनी त्या शेल्याच्या बाहेर ठेवलेला होता की जेणेकरून वाटावं महाराज झोपलेले आहेत. आणि ज्या वेळेला पहारे बदलतात, ज्याला आपण शिफ्ट चेंज म्हणतो, त्या संधी कालाचा त्या वेळेचा फायदा घेऊन महाराज त्या भोयांप्रमाणे वेषांतर करून, मी इथे परत एकदा सांगतोय, वेषांतर करून पेटाऱ्यात बसून नव्हे महाराज निसटलेले आहेत. अनेक थोरा मोठ्यांनी त्याच्यामध्ये हा थोडासा विवादास्पद विषय आहे की वेषांतर करून निसटले का पेटाऱ्यात बसून निसटले. पण महाराज वेषांतर करून निसटले याचे दोन समकालीन मी पुरावे आपल्याला तिथे सांगतोय. एक म्हणजे खुद्द औरंगजेबाचा जो अधिकृत त्याचं चरित्र आहे आलमगीरनामा, त्याच्यामध्ये पर्शियन शब्द किंवा त्याची नोंद आहे तगईयुरे वजे दादे. परत एकदा सांगतोय, तगईयुरे वजे दादे म्हणजे वेषांतर करून निसटले, हे औरंगजेबाच्या आलमगीरनाम्यामध्ये नोंद आहे. दुसरी जी नोंद आहे तिथे आग्रा शहरात असलेला महाकवी भूषण हा उत्तर भारतीय कान्यकुब्ज ब्राह्मण आणि हा महाकवी होता, याने शिवचरित्र संपूर्ण हिंदुस्थानात पसरवलं. आपण त्याच्याबद्दल नंतर बोलणार आहोत, माहिती घेणार आहोत थोडीफार. तर हा कविभूषण तिथे होता आणि त्याचं तिथे काव्य त्याच्यामध्ये आहे. कांधे धरी कावर चल्योदी जब चावसेती, एक लिए जात एक जात चले देवा की, भेस को उतारी डारी डंवर निवारी डारी, धर्यो भेस और जब चलो साथ मेवा की, पवन हो की पंछी हो की गुटका की गौन हो की, देखो कौन भांती गयो करामत सेवा की. ही ब्रजभाषेतील काव्य आहे. त्याचा अर्थ असा आहे की शिवाजी महाराजांनी वेषांतर केलं, त्यांनी भयांचा वेश धारण केला आणि ते मेवा मिठाईच्या पेटाऱ्याबरोबर त्या भयांच्या बरोबर तिकडनं ते निसटले. आता आग्र्यातील जनता किंवा आग्र्यातील लोक आणि इतर सगळं जे त्यांच्यावरती पहारेकरी त्यांचं जे फौलाद होते ते आश्चर्य करत राहिले की पवन म्हणजे वारा, म्हणजे वारा म्हणून वाराहून लुप्त झाले. गुटका की गौन म्हणजे जादूची गोळी तोंडात धरून लुप्त झाले का पक्षी म्हणजे पक्षी होऊन आकाशात उडून गेले, हे शेवटपर्यंत कोणालाच कळलं नाही. तर या प्रकारे महाराज ही जे आता दोन मी तुम्हाला समकालीन त्याचे पुरावे दिले, तर या प्रकारे महाराज आग्र्याहून निसटले. हा अतिशय आपल्याला पुढे अजून वाढवणारा विषय आहे. आपण या विषयावरती नंतर परत बोलूया. धन्यवाद प्रशांत. खरोखर मलाही ही माहिती नव्हती, कारण आपण प्रत्येक इतिहासावर किंवा शाळेतल्या इतिहासाची वाचले की महाराज. जरा आवाज कमी येतोय मला ऐकायला. संपदा, आपला आवाज कमी येतोय ऐकायला मला थोडा. आता येतो ऐकू?
थोडा येतोय आता आता जरा व्यवस्थित आहे. ओके, मी थोडस पेज अजून वाढवतो. आपण शाळेच्या इतिहासामध्ये शिवाजी महाराज पेट्यावरनं आघाड्याला पळाले हेच वाचलं होतं, पण तुम्ही जे दोन पुरावे दिले त्याच्यातनं खरोखर नवीन माहिती आम्हाला मिळाली की ते भुयाच्या वेशांतर करून निघाले होते. हे खरोखर मलाही ही माहिती आतापर्यंत कधी नव्हती. खरोखर धन्यवाद, ही सगळी खूप छान माहिती दिली आणि हे एकंदर जे माहिती आपल्याला आपण सदैव माहिती असतं की इतिहासाची वास्तू आहे, पण खरी गोष्टी पुराव्याने जेव्हा आपल्याला कळतात, मला हरिकथेचं पुलंचं हरिकथा आठवले की पुराव्याने शाळेत केले. तुम्ही ऍक्च्युली पुरावे दाखवून शाळेत केलं की महाराज विश्रांत करून बाहेर पडले आणि आवाज ना डिस्टॉर्ट होते. हॅलो, हा काय म्हणताय? स्पष्ट येत नाही मला ऐकायला. ओके, मी परत घेतो. तर प्रशांतजी, या आता येत आहे ऐकू माझं बोलणं? हा, आता थोडं येतंय. हा, मी माईक बंद करतोय. हा, डायरेक्ट बोलतोय. आता सांगा, मला ऐकू येतंय का? हा, आता स्पष्ट येतोय. हो, अरे मग मी माईक बंद ठेवतो आणि डायरेक्ट बोलतो. तर प्रशांतजी, तुमच्या परिचय करून देत असताना संपादनात तुमचं पुस्तकांचं, शिवकालीन नाण्यांचं आणि फर्स्ट डे कव्हर्सचं जे संग्रह आहेत त्याच्याबद्दल सांगितली, त्याच्याबद्दल माहिती सांगितली. तर आम्हाला तुमच्या शिवखजिन्याची सफर घडवून आणता का? हो, नक्कीच ना. म्हणजे मलाही खूप आनंद वाटेल की एवढी जे लोक बघतायत किंवा ज्याला आपल्यासारखे जिथे त्यांनी जो कार्यक्रम आयोजित केलाय, तर एक वेगळा विषय आपल्या समोर मांडायला मला खूप दाखवायला आपला खूप आनंद होईल त्या गोष्टीचा. मी आता कॅमेरा घेतो आणि आपल्याला त्या गोष्टींची आपल्याला एक सफर घडवून आणतो थोडक्यामध्ये. कसं आहे करायचं कॅमेरा दाखवा. आता आपण जी सुरुवात करतोय ती इथून शिवचरित्रावरती मी जसं मागे आपण देखील आता सांगितलं की सुमारे 700 पुस्तकं ही माझ्या संग्रहात आहेत आणि त्याच्यामध्ये अतिशय विविध लेखकांनी लिहिलेली, खूप मान्यवर लेखकांनी लिहिलेली अशी चांगली चांगली पुस्तकं आज संग्रहात आहेत माझ्या, ज्याचं मी अनेक वार वाचन केलेलं आहे, बऱ्याच पुस्तकांचं त्याचा अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यावरती काही मी लिहिलेल्या पण काही गोष्टी. तर त्यातील काही पुस्तकं इथे जे आपल्याला दाखवण्यासाठी मांडलेली आहेत, तर ही पुस्तकं आपल्याला आता इथे दिसत आहेत का व्यवस्थित? ती हा, व्यवस्थित दिसतंय. ओके ओके. तर ही जिथे पुस्तकं आहेत आणि त्याच्यासोबत मी इथे आपल्याला ज्या अष्टकोनी इथे जे काही हे दिसत आहेत सनबोर्ड ठेवलेले, तर त्याच्यामध्ये जी राजघराणी आहेत, मराठा राजघराणी, त्यांची पण थोडक्यात माहिती जी काय आहे की कोणकोणते राजे होऊन गेले आणि त्यांनी जी नाणी पाडली त्या टांगसाळी कोणत्या होत्या, तर याची पण थोडक्यात माहिती इथे आपल्याला याच्यातून बघायला मिळते. इथे डॉक्टर सौ अनुराधाताई कुलकर्णी यांनी लिहिलेली शिवकालीन पत्र त्याचे खंड आहेत. त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाने काही जी पुस्तकं काढली होती महाराजांवरती, ती पुस्तकं इथे आहेत. याच्यामध्ये मराठी भाषेतील, इंग्रजी भाषेतील, हिंदी भाषेतील अशी विविध भाषेतील पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये. हे आपण बघताय. सेतू माधवराव पगडी यांचं शिवचरित्र आहे. त्याच्यानंतर बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेलं राजा शिवछत्रपती आहे. खगोलीय शिवकाल आहे. मोहन आपटे सर, कैलासवासी मोहन आपटे सरांनी लिहिलेलं. त्याच्यानंतर त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचं शिवचरित्राचा आराखडा ते आहे. आता आपण इकडे बघतोय शिवराज मुद्रा, हे इंग्रजी इथे माहितीपर पुस्तक याच्यामध्ये आहे. तसंच ग्वाल्हेरचे शिंदे, त्यांच्या राजघराण्यांची माहिती, त्यांची नाणी कोणकोणत्या ठिकाणी पाडली गेली त्याची इथे लिस्ट, त्याचे इथे संपूर्ण इथे तपशील मी इथे दिलेला आहे. या इथे आपण बघताय ती गायकवाड घराण्याची नाणी आणि त्यांचा तपशील सगळा आपल्याला इथे बघायला मिळतोय. त्याचबरोबर आता जे आपण बघतोय इकडे, तर हे कवींद्र परमानंद गोविंद नेवासकर यांनी हे जे शिवाजी महाराज जे समकालीन होते त्यांनी संस्कृत भाषेत लिहिलेलं हे शिवभारत म्हणजे शिवचरित्र आहे. इथे जेधे करीना आणि जेधे शकावली, महाराजांचे जे शहाजीराजांच्या पदरी असलेले कान्होजी नाईक, जेधे देशमुख, तर हे त्यांच्या नंतर महाराजांकडे आले आणि त्यांनी त्यांच्या घराण्याच्या ज्या सगळ्या ज्या नोंदी आहेत त्या याच्यामध्ये आहेत.
जे शकावली आणि जे याच्यामध्ये, तर ते इथे बघतोय. शांताराम विष्णू आवळसकर नावाच्या लेखकांनी रायगडची जीवनकथा इथे लिहिलेलं पुस्तक आहे. ते कृष्णराव अर्जुन केळसकर यांनी लिहिलेलं शिवचरित्र, आप्पासाहेब परब यांचं रायगड सहदर्शनाचं पुस्तक आणि अशी अनेक पुस्तकं इथे पत्रसार संग्रह आहे, शिवकालीन पत्रसार संग्रह आणि खूप चांगली चांगली पुस्तकं पण खूप थोडी म्हणजे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ती इथे मी आपल्या इथे बघण्यासाठी ठेवलेली आहे. आता आपण इकडनं बघतोय की आपण फर्स्ट डे कव्हर्स इकडे बघूया. तर आपला आजचा जो हे आहे विषय, तर त्याच्यामध्ये 1 मे, तर 1 मेच्या अनुषंगाने इथे 1 मेच्या दिवशी काढलेलं महाराष्ट्र राज्य स्थापना दिवसाचं फर्स्ट डे कव्हर आहे. इथे आपण बाजूला बघतोय तर हे इथे टोकन महाराष्ट्र राज्य स्थापना दिवसाच्या निमित्ताने 1 मे 1960 ला काढलेलं टोकन आहे. इकडे महाराष्ट्र राज्य स्थापनेला सुवर्ण महोत्सवी वर्ष 50 वर्ष झाल्यामुळे पुन्हा एक काढलेलं एफडीसी फर्स्ट डे कव्हर आहे इकडे. त्याच्यानंतर शिवाजी महाराज निवृत्ती आणि असंख्य विविध एफडीसी फर्स्ट डे कव्हर्स भारतीय टपाल विभागाने काढलेले आहे. तर ती आपण इकडे बघतोय. याच्यामध्ये याला व्हीआयपी स्टॅम्प असं म्हणतात. याच्यामध्ये तो व्हीआयपी स्टॅम्प आपण बघतोय इकडे. ही महाराजांच्या जीवनावरती काढलेली काही विविध फर्स्ट डे कव्हर्स आहेत. त्यांच्या मातोश्री जिजाऊ साहेब त्यांच्यावरती आणि बाल शिवबा असं चित्र असलेलं हे फर्स्ट डे कव्हर्स आहेत. आणि जसं मी म्हटलं की आदरणीय बाबासाहेब पुरंदरे यांनी म्हटलेलं आहे की असामान्य मातेच्या पोटी जन्मलेला असामान्य मुलगा म्हणजे शिवाजी महाराज, जिजाऊ साहेब आणि शिवाजी महाराज ही अतिशय एक फार मोठी मंडळी, ही फार मोठी लोक आज आपल्या महाराष्ट्र झाली आणि आपल्याला त्याचा खूप अभिमान आहे त्या गोष्टींचा. हे महाराजांचे गडदुर्ग इथे आहेत. त्यांनी जे अनेक गडदुर्ग जिंकले त्यातल्या काही गडदुर्गांची छाया इथे आपल्याला फर्स्ट डे कव्हर्स आपल्याला बघायला मिळत आहेत. हा इथे जो मगाशी मी उल्लेख केला होता तो जझीरा आहे, मेहरूब, मुरुड जंजिरा, राजगड आहे, याच्यामध्ये सिंहगड आहे, तोरणा आहे, पुरंदर किल्ला आहे. त्या पुरंदर किल्ल्यावरती संभाजी महाराजांचा जन्म झाला होता. आणि असे अनेक किल्ले इथे हे शिवनेरीचा आपल्याला इथे फर्स्ट डे कव्हर बघायला मिळतंय. या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. तरी अशी फर्स्ट डे कव्हर्स. आणि आता आपण जे बघणार आहोत तर ती माझ्या संग्रहातली जी थोडी नाण्यांची जी झलक आहे किंवा थोडक्यात आपल्याला जे दाखवतोय तर ती नाणी, ती विविध मराठा राजघराण्यांची नाणी आता आपण सुरुवातीला इकडनं बघतोय. त्यामध्ये होळकर, पवार, शिंदे, गायकवाड, पटवर्धन आणि त्याचबरोबर घोरपडे, नागपूरकर भोसले, सावंतवाडीकर सावंत भोसले, अशा अलिबागचे आंग्रे, अशा अनेक मराठा राजघराण्यांनी जी नाणी पाडली वेगवेगळ्या राजांनी वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या टांगसाळीमध्ये. तर ही काही नाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आज आपण आता इकडे बघत आहोत. ही देखील संपूर्ण मराठा टांगसाळीतली नाणी आहेत. आपल्याला आनंद आणि आश्चर्य वाटेल, मराठ्यांच्या टांगसाळी संपूर्ण हिंदुस्थानात पसरल्या होत्या. जवळजवळ 120 टांगसाळी मराठ्यांच्या होत्या. आणि आजच्या पाकिस्तानातील लाहोर आणि मुलतान या शहरात देखील मराठ्यांच्या टांगसाळी होत्या आणि मराठ्यांनी तिकडे नाणी पाडलेली आहेत. त्यातलं लाहोर टांगसाळीचं नाणं आज माझ्या संग्रहात आहे, याचा मला आनंद आहे. तर आता इकडे आपण जे बघतोय की महाराष्ट्राचे पहिले 4 छत्रपती होऊन गेले, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि शाहू महाराज. तर यांनी पाडलेली नाणी आहे त्याच्यामध्ये. तर आता इकडे आपण बघतोय हिंदवी स्वराज्य संस्थापक शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांची नाणी. तर इथे या नाण्यांवरती ही तांब्याची नाणी आहेत आणि सोन्याची नाणी. शिवाजी महाराज राज्याभिषेकाच्या वेळेला 2 प्रकारची नाणी पाडली, त्यातली ही तांब्याची नाणी. त्याच्या एका बाजूला श्री राजा शिव आणि मागील बाजूला छत्रपती लिहिलेलं असतं. इथे महाराजांची राजमुद्रा, मी सुरुवातीला अर्थ सांगितला की राजमुद्रा अशा प्रकारची होती, अष्टकोनी. आता इथे आपण बघतोय ही संभाजी महाराजांची नाणी आहेत. यांची कारकीर्द खूप धामधुमीची असल्यामुळे आणि अल्प असल्यामुळे यांची नाणी तशी दुर्मिळ आहेत. त्याच्यानंतर इथे छत्रपती राजाराम महाराज. छत्रपती राजाराम महाराज तर त्यांच्या राज्यकारभारातला बराचसा काळ जो होता ते दक्षिणेमध्ये होते. महाराजांनी दूरदृष्टीने जे दक्षिणेमध्ये आपलं स्वराज्य विस्तार करून ठेवला होता त्याचा फायदा राजाराम महाराजांना झाला होता त्यावेळेला. आणि त्याच्यामुळे हे आपलं जे स्वराज्य आहे हे शेवटपर्यंत टिकून राहिलं. इथे आपण बघतोय हा महाराजांचा जो सोन्याचा होन आहे त्याची प्रतिकृती आहे. कारण महाराजांचा होन हा अतिशय दुर्मिळ आहे आणि इथे आपल्याला बघायला मिळत आहे की त्याची प्रतिकृती या इथे होनाची आपण बघतोय त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर या इथे शंभूपुत्र शाहू महाराज
ही शाहू महाराजांची नाणी आहेत. हे स्वराज्याचे चौथे अभिषिक्त छत्रपती आणि त्यांनी पाडलेली नाणी, त्याचबरोबर काही संग्रहात असलेले महाराजांचे चित्र असलेले, त्यांची प्रतिमा असलेले हे तांब्याचे, पितळेचे, चांदीचे हे टोकन्स आहेत, हे शिक्के आहेत, हे बॅच आहेत, हे मेडल्स आहेत, ही माझ्या संग्रहातली. आणि इथे आता आपण जे बघतोय त्याच्यामध्ये हे महाराजांचं 100 रुपयाचं, 50 रुपयाचं आणि 2 रुपयाचं नाणं जे भारत सरकार मिंट ऑफ इंडिया हे पाडतात, हे छापतात आणि हे 1999 साली पाडलेलं होतं. याला कमोमरेटिव्ह कॉइन सेट्स असं म्हणतात. तर ही इथे आता आपण बघतोय आणि याच्यानंतर माझ्या मते आपण आता आपला पुढचा विषय जो आहे त्या पुढच्या प्रश्नावलीला सुरुवात करू शकतो. धन्यवाद. धन्यवाद प्रशांत. खरोखर तुमचा संग्रह पुस्तकांचा, फर्स्ट डे कव्हर्सचा आणि नाण्यांचा म्हणजे आम्हाला स्क्रीनवर बघता आला, पण खरोखर मला स्वतःला आणि आमच्या बऱ्याचशा प्रेक्षकांना प्रत्यक्ष तो बघायला आवडेल. एकदा आपला लॉकडाऊन उठला, आपला कर्फ्यू उठला आणि आपलं जीवन सगळं नॉर्मल सुरू झालं, तर तुमच्या परवानगीने आम्ही नक्की तुमच्या घरी येऊन तुमचा संग्रह बघण्याची इच्छा आहे आम्हाला. अवश्य अवश्य. धन्यवाद. आता पुढच्या प्रश्नाकडे वळतो. महाराजांचे सामान्य रयतेच्या हिताची काळजी, त्यांचे अर्थकारण आणि आपल्या अधिकाऱ्यांना त्या अनुषंगाने लिहिलेली कडक पत्रे यांच्याबद्दल जरा माहिती सांगा. मुळात मी जसं म्हणतोय की शिवछत्रपतींनी हे जे राज्य स्थापन केलं किंवा त्याची जी सुरुवात केली होती, जी संकल्पना केली होती, ती स्वतःसाठी नव्हती. ती होती सामान्य रयतेच्या हितासाठी, सामान्य लोकांच्या हितासाठी आणि स्थानिक लोकांवरती जे परकीय सत्ता आक्रमकपणे अधिराज्य गाजर होत्या, तर त्यांना नामोहरम करून एतद देशीयांचं राज्य निर्माण करण्यासाठी महाराजांची जी तळमळ होती. आणि याच कारणास्तव समर्थ रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांना श्रीमंत योगी असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे दोन्ही खरे विरुद्धार्थी शब्द आहेत. जो योगी असतो तो श्रीमंत असतो आणि जो श्रीमंत असतो तो योगी नसतो. पण रामदास स्वामींनी महाराजांना श्रीमंत योगी असं म्हटलंय कारण महाराज हे सर्वार्थाने श्रीमंत होते आणि वृत्तीनी आणि वागणुकीनी अक्षरशः योगाप्रमाणे होते. म्हणजे एका साधू पुरुषाप्रमाणे, एका सिद्ध पुरुषाप्रमाणे वागत होते. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका असा आदेश देणारा माझ्या मते हा जगातला एकमेव राजा असावा. सामान्य रयतेच्या हिताची काळजी महाराजांना एवढी होती की त्यांनी अक्षरशः एका पत्रात आपल्या अधिकाऱ्यांना झापलेलं की रयतेच्या सैनिकांना झापलेलं आहे, आपल्या रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका. एका पत्रात त्यांनी असं म्हटलेलं आहे, त्यांनी आपल्या छावणीची पाहणी केली. त्यांचं जे लष्करी छावणी असायची त्याची पाहणी केली. ते उन्हाळ्याचे दिवस होते आणि तिकडे त्यांच्या लक्षात आलं की काही तेलाचे दिवे, कारण तेव्हा इलेक्ट्रिसिटी नव्हती, तेव्हा तेलाचे दिवे वापरले जायचे. आणि त्यांनी असं ते बघितलं की एखाद दुसरा दिवा कदाचित तो चालू असावा, ती पणती पूर्ण विझवलेली नसावी. आणि हे बघितल्यानंतर तो सैन्याचा जो अधिकारी होता त्याला त्यांनी करडा जापसाल विचारलेला आहे. त्याला करडा त्यांनी ते प्रश्न विचारलेला आहे. त्याला खरडपट्टी करणारं पत्र लिहिलेलं आहे की अशा जर का तुम्ही तेलाच्या वाती रात्रीच्या वेळेला योग्य प्रकारे विझवल्या नाहीत तर त्या वासाने आजूबाजूला उंदीर असतील, ती वात पळवायला येतील आणि ती जळती वात, ती अर्धी विझलेली अर्धी जळती वात असेल, ती जर का त्या सुकलेल्या गवतावरती जे गंजी असतात, म्हणजे घोड्यांना दाणा वैरण देण्यासाठी अशा ज्या गवताच्या गंजी असतात, आता उन्हाळ्याच्या दिवसात त्या सुकलेल्या असतात, ते सुकं गवत असतं, त्याला पेट घ्यायला वेळ लागत नाही त्याच्यामध्ये. तर याच्यावरती जर का ती ठिणगी पडली तर संपूर्ण ते गवत जळून जाईल, बाजूला असलेली पागा जळून जाईल आणि तुमचं जे सगळं साहित्य आहे, तुमच्या शस्त्रसंभार जो आहे सगळा तो जळून जाईल आणि मग तुम्हाला खायला काही उरणार नाही, तुम्हाला काही युद्धाला काही उरणार नाही. मग तुम्ही काय कराल? तुम्ही आजूबाजूच्या गावात जाऊन तुम्ही लोकांना नागवाल, लोकांना त्रास द्याल, त्यांच्या चीज वस्तू तुम्ही काढून घ्याल, त्यांचे तुम्ही घोडे हे करून घ्याल त्यांच्याकडनं, त्यांचं अन्नधान्य तुम्ही घ्याल आणि मग अशा वेळी लोकांना वाटेल की यापेक्षा मोगल काय वाईट होते. हे महाराजांनी राज्याभिषेकाच्या आपल्या काही दिवस आधी हे आपल्या अधिकाऱ्यांना, सैन्याच्या अधिकाऱ्यांना लिहिलेलं पत्र आहे. आणि मी नेहमी सांगतो की महाराज
हे स्वतःच्या देदीप्यमान न भूतो न भविष्यती अशा राज्याभिषेकाकडे कधीही साधन म्हणून बघत नव्हते, कधी साध्य म्हणून बघत नव्हते, तर ते एक साधन म्हणून बघत होते, लोकसेवेचं साधन. आपल्या घरामध्ये जेव्हा एखादा कार्यक्रम असतो तेव्हा आपण वर्षभर त्या एका विशिष्ट याच्यामध्ये आनंदात तरंगत असतो की आज मला ही खरेदी करायची, मला ते घ्यायचंय, मला दागिने टाकायचे, मला कपडे शिवायचे, मला अमुक घ्यायचे खरेदी. पण शिवाजी महाराजांच्या मनामध्ये कायम स्वतःच्या राज्याभिषेकाच्या अवघे काही दिवस आधी देखील हा असा सामान्य रयतेच्या हिताचा विचार होता, त्यांच्या काळजीचा विचार होता. आणि म्हणून मी म्हटलं की या जगातील एकमेव राजा आहे की जो आपल्या अधिकाराने झापतोय की सामान्य रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका. एका प्रसंगी असं घडलेलं आहे की इंग्रज व्यापारी, ते व्यापारीच होते अर्थात, नंतर त्यांनी राज्य केलं आपल्यावरती, कोणाच्या चुकामुळे काय केलं त्याच्यात आपण जायचं नाही आपल्याला, पण इंग्रज हे व्यापारासाठी म्हणून इथे आले होते आणि ते व्यापारी होते. इंग्रज जेव्हा व्यापार करत होते ते त्यांचं जे मीठ होतं ते मीठ थोडं उच्च दर्जाचं होतं, कारण त्यांच्याकडे तंत्रज्ञान थोडं जास्त होतं. तर ते उच्च दर्जाचं मीठ कमी किमतीमध्ये ते आपल्या देशात इकडे स्वराज्यात विकत होते. आणि महाराजांकडे काही तक्रारी, महाराजांकडे काही असे पत्र आली त्यांच्या अधिकाऱ्यांची की आपले जे देशी मीठ उत्पादक आहेत तर या कमी किमतीत मिळणाऱ्या मिठामुळे किंवा त्या व्यापाऱ्यांच्या मुळे आपला देशी उत्पादक नागवला जातोय. नागवला जातोय म्हणजे काय, त्याला व्यापारात नुकसान होतंय, त्याला तोटा होतोय व्यापारामध्ये, कारण मीठ विकलं जात नाहीये. आणि असं जर का राहिलं तर आपल्या याच्यामध्ये जो सामान्य जो व्यापारी आहे तो देशोधडी लागेल. आणि हे जेव्हा महाराजांना कळलं तेव्हा महाराजांनी त्याच्यावरती इंग्रजांच्या मिठावरती जबर जकात बसवलेली आहे. लक्षात आलं का आपल्या, की महाराजांनी जबर जकात बसवली जेणेकरून त्यांचं जे मीठ आहे ते आपल्या इतर देशीय मीठ उत्पादकांच्या मिठापेक्षा महाग विकलं जावं किंवा महाग विकायला लागावं. आणि त्याच्यामुळे आपला जे इतर देशीय जो मीठ उत्पादक आहे, आता तसं म्हटलं तर मीठ ही खरी सामान्य गोष्ट आहे पण खूप बेसिक आहे, पण तेवढी महत्वाची आहे ती. आणि या बेसिक गोष्टींचं महत्व महाराजांना फार लवकर कळलेलं होतं. आणि त्या मिठावरती इंग्रजांच्या त्यांनी जकात बसवल्यामुळे त्यांचं मीठ महाग झालं, ते लोकांना घ्यायला परवडण्याचं झालं. आणि शेवटी आपला इथला जो स्थानिक उत्पादक होता, जो इतर देशीय उत्पादक होता, तो जगला, तो वाचला, तो तगला. आणि त्याच्यामुळे महाराजांचं जे आपल्या त्याला आपण काय म्हणतो की रयतेप्रती जे त्यांची जी कळवळा होता, रयतेप्रती जे धोरण होतं, हे आपल्याला या अशा अनेक पत्रातून किंवा अशा गोष्टीतून आपल्याला दिसून येते. फक्त रयतेचाच विचार करणारे राजा आपल्या महाराष्ट्राला लाभले, पण फार भाग्यवान आहोत. पुढचा प्रश्न घेते. कवी भूषणांनी लिहिलेली शिवप्रशस्ती अर्थात शिवपावनी बद्दल थोडस माहिती दिली तर छान वाटेल. महाकवी भूषण याने ब्रजभाषेमध्ये, तत्कालीन उत्तर प्रदेशमध्ये प्रचलित असलेली ही ब्रजभाषा, बोलीभाषा, आणि हा कवी भूषण जो होता हा उत्तर प्रदेशमधील कानपूर जवळील त्रिविक्रमपूर किंवा तिकमापूर किंवा तिकवापूर असा त्याचा अपभ्रंश होतो, तर या गावचा होता. असं म्हणतात की बिरबली या गावचा होता. जर का बिरबल त्या गावचा असेल तर ती नक्कीच तिकडे विद्वानांची खाणच म्हटली पाहिजे गाव म्हणजे. त्यामध्ये त्या गावामध्ये काशी विश्वेश्वराच्या मंदिरासारखं तिकडे बिहारीश्वर नावाचं त्यांचं ग्रामदैवत आहे. कवी भूषणला अजून 3 भाऊ होते. त्याच्या वडिलांना एकूण 4 मुलं. त्यांचं आडनाव होतं त्रिपाठी. ही भूषण ही त्याला दिलेली पदवी आहे. चित्रकूटचा राजा हृदयराम सोलंकी, त्याचा मुलगा रुद्रराम सोलंकी यांनी त्याला दिलेली ही पदवी आहे भूषण, असं भूषण एका ठिकाणी म्हणतोय. कवी भूषणाची जी काव्य आहे ती सगळी ब्रजभाषेमध्ये आहे. तर ब्रजभाषा तसं म्हटलं तर ही समजायला थोडी अवघड आहे, पण ती अत्यंत ओघवती आहे. तिच्यामध्ये खूप सौंदर्य आहे, तिच्यामध्ये माधुर्य आहे. आणि ती ऐकायला जेव्हा आपण त्या एका विशिष्ट चालीमध्ये, एका ध्वनीमध्ये ऐकतो तेव्हा ती आपल्या कानाला ऐकायला खूप आनंददायी वाटते किंवा ती मधुर वाटते. अर्थात भूषण हा कवी होता. कवी म्हणजे असं म्हणतात की जे न देखे रवी ते देखे कवी. त्याच्यामुळे त्याच्या काव्य कल्पनांमध्ये अतिशयोक्ती काही प्रमाणामध्ये हा एक अलंकार आहे. म्हणजे काव्य रसशास्त्रातला एक अलंकार आहे अतिशयोक्ती. आणि अतिशयोक्ती त्याच्या काव्यात पण आहे.
पण त्याने जे महाराजांचं किंवा त्यांच्या एकूण चरित्राचं जे वर्णन केलेलं आहे ना, ते खरोखर आपल्याला स्तिमित करणार आहे. आणि कविभूषणाच्या मुळे हिंदी भाषेतल्या त्याच्या या काव्यामुळे महाराज अजून हिंदुस्थानामध्ये सगळ्या ठिकाणी पोहोचले असं म्हटलं तर ते काही आपल्याला त्याचं म्हणजे तसं काही वाईट वाटू नये. उलट खूप आनंदाची गोष्ट आहे की एक उत्तर भाषिक कवी, एक उत्तरेतला कवी हा दक्षिणेकडे येतोय आणि आपल्या भूपालाचं, आपल्या राजाचं, आपल्या नृपाचं कौतुक करून तो संपूर्ण देशामध्ये पसरवतोय. आनंदाची गोष्ट आहे, नक्कीच का नसावी. तर तो असं म्हणतोय, इंद्रजिमी जृंभ पर वाढवसु अंब पर रावण सदंभ पर रघुकुल राज है, पवनवारी बाह पर संबुरती नाह पर जो सहस्त्र बाह पर राम द्विज राज है, दावा ध्रुम दंड पर चिता मृग झुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृगराज है, तेजतम अंश पर कान्हजिमी कंस पर त्यो मलेंच वंश पर शेर शिवराज है, शेर शिवराज है. इथे आपण लक्षात घ्या, तो शिवाजी महाराजांचं अतिशय छान वर्णन त्याने या काव्यातून तो करतोय. असं म्हणतात शिवाजी महाराज आणि त्यांची जी पहिली भेट झाली तेव्हा त्याने हे काव्य महाराजांना ऐकवलं. ती भेट कुठे झाली याबद्दलही प्रवाद आहेत. ती रायगडाच्या पायथ्याशी झाली असा एक हे आहे, बोलबाला आहे किंवा एक अशी एक वदंत आहे. ती रायगडावरील जगदीश्वराच्या मंदिराच्या प्रासारात झाली असाही एक प्रवाद आहे. पण त्यांची भेट झाली एवढं नक्की. प्रत्येक गोष्टीला इतिहासात पुरावा नसतो, पण म्हणून आपण तो इतिहास नाकारू शकत नाही, कारण त्याचे इतर बाकीचे कंगोरे किंवा त्याचे इतर बाकीच्या गोष्टी या आपल्या समोर उपलब्ध आहेत. तर त्याची भेट झाली आणि त्याने महाराजांनी हे काव्य ऐकवलं. हे काव्य ऐकल्यानंतर त्यावेळेला त्याला माहिती नव्हतं की हे शिवाजी महाराज ज्यांना मी काव्य ऐकवतोय. महाराज एवढे खुश झाले की त्याने त्याला परत काव्य म्हणायला सांगितलं. भूषणने परत म्हटलं, इंद्रजिमी जृंभ पर, असं हे वीर रसातलं काव्य आहे. त्याच्यामुळे महाराजांना त्यांच्या काय म्हणतो त्याला आपण की त्यांचं कौतुक करणारं काव्य खूप आवडलं असणार. महाराजांना पुन्हा ऐकायला सांगितलं. कविभूषणने परत एकदा ते म्हटलेलं आहे. महाराज परत त्याला विनंती करते की तू आपण काय परत मला ऐकवा. आणि असं करत करत असं म्हणतात की जवळजवळ 18 वेळा भूषणने हे काव्य म्हटलं. शेवटी त्याने महाराजांच्या मागणीला नकार दिला आणि त्याने सांगितलं की तुम्हाला जर का मला शिवाजी महाराजांची भेट घालून द्यायची नसेल तर देऊ नका, पण आता याच्या पुढे मी हे काव्य नाही म्हणणार. अर्थात नुकसान त्याच झालं म्हणा. महाराजांनी त्याला सांगितलं की अरे तुला ज्याची भेट घ्यायची आहे तो छत्रपती, तो शिवाजी महाराज किंवा तो शिवाजी म्हणजे मीच. आणि तू जितके वेळा काव्य म्हणणार होतास तितके लक्ष रुपये तुला मी दान द्यायचा विचार करत होतो. आणि असं म्हणतात की महाराजांनी त्याला 18 लक्ष रुपये, त्याला 18 गावं ही त्याला इनाम म्हणून त्याला दिली त्या ह्याच्यामध्ये. आपल्याला लहानपणापासूनची एक भूषणची गोष्ट ऐकलेली आपल्याला माहिती असेल की लहानपणी हा खूप रात्य, खोडकर आणि मस्तीखोर असा होता भूषण. आणि बाकीचे जे मोठे बंधू वगैरे सगळे वडील वगैरे जेव्हा जेवायला सगळे बसले असताना याने त्याच्या वहिनीला आग्रह त्याने हे केलं, हट्ट केला, वहिनी मला मीठ दे, मीठ नाहीये माझ्या पानामध्ये. तर 2-3 वेळा एकत्र कुटुंब पद्धतीमुळे ती कदाचित वाढणारी एकटी असावी त्याची वहिनी, आणि म्हणून तिने त्याला सांगितलं की मी मीठ देते पण तुला चिमूटभर मीठ कमवायची अक्कल आहे का. आणि हे शब्द त्या मानी भूषणला झोंबलेले आहेत. तिकडे तो निघाला आणि त्याने सांगितलं घरी की जोपर्यंत मी गाडाभर मीठ कमवून आणणार नाही तोपर्यंत मी घरात तोंड दाखवणार नाही. त्याच्यानंतर त्याने स्वतःच्या कर्तृत्वाने त्याने खूप खडतर तपश्चर्या केली, त्याने साधना केली, त्याने अभ्यास केला आणि त्याने एक कवी म्हणून त्याने मान्यता पावला. त्याला भरपूर पैसे मिळाले. एका राजाने असं म्हणतात की त्याला 1 लक्ष रुपये दान दिले त्याचं काव्य ऐकून. आणि 1 लक्ष रुपये दान दिल्यानंतर त्या राजाला थोडासा गंड आला. गंड म्हणजे त्याला अहमपणा चढला आणि त्याला सांगितलं भूषणला, हे कवी तुला 1 लक्ष रुपये दान देणार राजा तुला पृथ्वी तलावरती मिळणार नाही. भूषण, जसं मी म्हटलं की भूषण खूप मानी होता, लहानपणापासून तो मानी होता. आणि त्याने त्या क्षणात त्या राजाचे पैसे त्याला परत केले. तुम्हाला की हे राजन 1 लक्ष रुपये दान देणारे मला अनेक राजे भेटतील, पण 1 लक्ष दान म्हणून दिले रुपये नाकारणं तुला एखादाही कवी मिळणार नाही. असं म्हणून तो कवी तिकडं निघाला. त्या काळामध्ये असंख्य कवी जे उत्तरेकडे जायचे चरितार्थासाठी, आपल्या पोट भरण्यासाठी, कारण पैसा तिकडे होता.
त्या काळामध्ये हा उत्तरेतून कवी शिवाजी महाराजांची कीर्ती ऐकून इकडे दक्षिणेत आलेला आहे आणि त्यांनी शिवाजी महाराजांवरती खूप चांगली चांगली काव्य केलेली आहे. आता एक काव्य आपल्याला मी ऐकवतो. एक काव्यातली एक अतिशय महत्वाची म्हणजे त्याचं सार ज्याला म्हणतो अशी ती ओळ आहे त्यामध्ये. साजी चतुरंग वीर रंग में तुरंग चढ़ी सरजा शिवाजी जंग जीतन चलत है भूषण भनत नाद बिहद नगारन के नदी नत मत गैब रन के रलत है ऐल फैल खैल भैल खलक में गैल गैल गजन के ठैल पैल सैल उसलत है तारासो तरनी धुरी धारा में लगत जिमी थारा पर पारा पारा वारय हलत है वारय हलत है. आता हे थोडस जसं म्हटलं की ऐकायला खूप छान आहे पण आपला अर्थ म्हटलं ते खरा हा शोएब अख्तरच्या बाउन्सर सारखा जाईल आपल्याला डोक्यावर. तर याच्या पहिल्या कडव्यात त्याच्या पहिल्या वाक्यात तो काय म्हणतोय, साजी चतुर रंगवीर रंग में तुरंग चढी सरळ ज्या शिवाजी जंग जीतना चलत आहे. चतुरंग शस्त्रास्त्रांनी संपूर्ण दळभारांनी सज्ज असलेली अशी सेना घेऊन हा सर्जा म्हणजे सिंहाप्रमाणे शूर असा शिवाजी सर्जा शिवाजी जंग जीतन चलत आहे, युद्ध जिंकायला चाललेला आहे. बघा भूषणच्या काव्यामधला दुर्दम्य आत्मविश्वास काय आहे. शिवाजी महाराज युद्ध करायला चाललेले नाहीयेत. शिवाजी महाराज आलेल्या शत्रूचा प्रतिकार करायला चाललेले नाहीयेत किंवा शत्रू आलाय म्हणून शिवाजी महाराज कसे बसे प्रतिकारात त्यांच्या समोर जातात असंही नाहीये. सरजा शिवाजी जंग जीतन चलत आहे याला म्हणतात पराकोटीचा आत्मविश्वास. एकच मिनिट जरा. हा पराकोटीचा जो आत्मविश्वास आहे हा कवी भूषणाच्या काव्यातून आपला वारंवार बघायला मिळतो. जेव्हा आपण त्या कवी भूषणाचा अभ्यास करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की खरोखर हा महाकवी याला उगाच नाही म्हटलंय. पण आपल्या महाराष्ट्रीयन माणसांना महाराष्ट्रीयन लोकांना किंबहुना शिवचरित्राच्या बऱ्याच अभ्यासकांना कवी भूषणाबद्दल फार थोडी माहिती आहे. कारण त्याचं भाषेतलं जे हे आहे त्याला काय म्हणू आपण त्याला की थोडी ती दूरची भाषा वाटते आपल्याला. पण ती भाषा एकदा आपल्या जर का जिव्हेवरती जर का ती राहिली आपण एकदा त्याचं अनुकरण केलं एकदा वाचली की आपल्याला त्याचा खूप आनंद मिळतो. त्याचा अजून एक आपल्याला मी काव्य ऐकवतो. ते तर म्हणजे कल्पना विलासाचा तो एक उत्कट नमुना असं म्हणायला लागेल त्याच्यामध्ये. प्रेतीनी पिसाचरू निसाचर निसाचरी हूँ मिली मिली आपुस में गावत बधाई है भैरवभूत प्रेत भरी भुधर भयंकर से जुत्थ जुत्थ जोगिनी जमाती जुरी आई है कीलकी कै कुतूहल कराती काली डिमक डिमक डमरू दिगंबर बजाई है सिवा पूछे शिव से समाजो आज कहाँ चली काहू पे सिवा नरेश भ्रकुटी चढ़ाई है. कवी कल्पनेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून या काव्याकडे या कडव्याकडे आपल्या काव्याकडे बघायला लागेल. शंकराची ही संपूर्ण जी संपूर्ण शंकराचे जे गण आहेत ही सगळी जी भयंकर सेना आहे जकिनी डाकिनी योगिनी जोगिनी भूत प्रेत भैरव ही सगळी मंडळी आनंदाने नाचत एकमेकांचं अभिनंदन करत चाललेली आहे. गळ्यात नरमुंडांची माळा घातलेली काली माता ही हातातला डमरू कडकड कडकड वाजवत तिकडे येते आणि हे सगळं भयंकर दृश्य एका अर्थाने भयंकरच आहे. सॉरी. तर हे सगळं भयंकर दृश्य बघून शिवा पुछे शिवसे शब्द एक आहे अर्थ दोन आहेत. इथे शिवा म्हणजे पार्वती आहे आणि शिव म्हणजे शंकर आहे. कवी भूषणाला हा खूप मोठा एक त्याचा छंद आहे. याच्यामध्ये खूप त्याचं आपण काय म्हणतो त्याचा की त्याची मोठी एक बाब आहे की तो एकाच शब्दाचे दोन अर्थ ध्वनित करतो एकाच वाक्यात. तर इथे तो म्हणतो की शिवा पुछे शिव से समाज आज कहा चली हे तुमचं सगळं सैन्य तुमचं गण आहे तुमचं दळ हे कुठे चाललंय. शिवाजी महाराजांनी कोणावरती आपली भुवई वक्र केली आहे का. याचा अर्थ शिवाजी महाराजांनी युद्ध करून कोणत्या म्हणजे इतर शत्रू सैन्याचा फडशा पाडलाय आणि त्यांच्यावरती ताव मारायला सगळे निघालेले आहेत का. कवी कल्पना ही कशी असते हे आपण आता बघा याच्यामधनं. अजून कवी भूषणाचं काव्य खूप आहे खूप ऐकवता येईल. आपण पुढचा प्रश्न घेऊ. क्या बात है प्रशांत.
कविभूषणाचे जे जे तुम्ही कवितांचं सादरीकरण केलं त्याला हॅट्स ऑफ. आणि धन्यवाद. हे खरोखर ही ज्या या भाषेमध्ये जो नाद आहे आणि जो त्या पद्धतीने मी सादर केला त्याने आणि खरोखर म्हणजे मी पण हे काव्य कधी ऐकलेलं नव्हतं. त्यामुळे नक्कीच माझी जशी उत्सुकता वाढली तशी इतरांची वाढली असेल की हे काव्य आपण समजून घेतलं पाहिजे. आणि शेवटची जी तुम्ही कविता वाचली की शिवाजी महाराजांचा तर काय दरारा होता तो त्यातनं दाखवत त्याने अतिशयोक्ती हा अलंकार वापरून पण त्याने दाखवून दिलं की शिवाजी महाराजांचं जी भीती होती त्यांच्याबद्दल इतर शत्रूमध्ये ते खूप चांगल्या प्रकारे त्यांनी व्यक्त केलं. नक्कीच. धन्यवाद. पुढच्या प्रश्नाकडे वळतो आणि शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाकडे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आपण शालेय पुस्तकांमध्ये किंवा बाबासाहेब पुरंदरे किंवा रणजित देसाईच्या श्रीमान योगीमध्ये आपण बऱ्याच लोकांनी वाचलेला आहे. पण आम्हाला तुमच्याकडनं शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं वर्णन ऐकायला आवडेल. नक्कीच. मी सदैव सांगत आलेलो आहे की शिवराजाभिषेक हा या पृथ्वी तलावरचा एक न भूतो न भविष्यती असा हा योग होता. त्याचं कारण संपूर्ण महाराष्ट्राला म्हणा त्यावेळेला यावनी सत्तानी वेढा घातलेला होता. त्या परकीय जोखडाला झुगारून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सगळ्यांना स्वधर्म, स्वभाषा, स्वराज्य आणि स्वत्व या गोष्टींचं महत्व पटवून दिलं. नुसतं पटवून दिलं नाही तर ते आपल्या त्यांनी कृतीतून आपल्या समोर ठेवलेलं आहे. आणि म्हणून आजही जवळजवळ 400 वर्ष आता होतील, म्हणजे 390 वर्ष तर झालेलीच आहे. तरी देखील छत्रपती शिवाजी महाराज हे तुमच्या आमच्या समस्त राष्ट्रप्रेमी लोकांच्या मनामध्ये, हृदयामध्ये, त्यांच्या रक्ताच्या आणि त्यांच्या श्वासाच्या प्रत्येक कणाकणातून थेंबा थेंबात त्याच्या आहेत. हे त्याचंच उदाहरण आहे. अत्यंत निष्कलंक, अत्यंत चारित्र्यवान, अत्यंत विचारी असा हा राजा होता. समर्थ रामदासांनी जसं त्यांचं वर्णन केलेलं आहे, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. हे समर्थांनी जे वर्णन केलेलं आहे ना, हे मी तर ठामपणे सांगतोय, अनेक वार त्यांच्या भेटी झाल्याशिवाय एखाद्या व्यक्तीचं इतकं यथार्थ वर्णन आपण दूरवर बसून करू शकत नाही. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. एका कवीने असं म्हटलेलं आहे, सरितपतीचे जल मोजवेना, सरितपतीचे जल मोजवेना, माध्यानीचा भास्कर पाहावेना, मुठीत वैश्वानर साहवेना, तैसा शिवाजी नृप जिंकवेना. याचा अर्थ असा आहे की सरितपती म्हणजे समुद्र, नद्यांचा पती, सगळ्या नद्या त्याला जाऊन मिळतात. तर सरितपतीचे जल, तसंच आपण समुद्राचं पाणी मोजू शकत नाही. माध्यानीचा भास्कर जो सूर्य असतो त्याच्याकडे आपण टक लावून बघू शकत नाही. मुठीत वैश्वानर बांधवेना, जळता निखारा आपण आपल्या मुठीमध्ये पकडून ठेवू शकत नाही. आणि अशीच परिस्थिती या शिवाजी महाराजांची आहे, त्यांना कोणी जिंकू शकत नाही. म्हणजे अतिशय यथार्थ वर्णन एका कोणी अज्ञात कवीने याच्यात शिवाजी महाराजांचं केलं. शिवाजी महाराजांना, मी जसं मगाशी म्हटलं की शिवाजी महाराजांना राज्याभिषेकाचा मोह होता का? बिलकुल नव्हता. ते राज्याभिषेकाकडे, मी इथे शब्द वापरतोय राजाभिषेक, जो आपण पारंपरिक राज्याभिषेक म्हणतो तो राज्याभिषेक वापरत नाहीये. आपण लक्षात घ्या, राज्याला अभिषेक होऊ शकत नाही. तो राजाला होऊ शकतो, एखाद्या व्यक्तीला होऊ शकतो. म्हणून मी तो शिव राजाभिषेक किंवा तो राजाभिषेक असा शब्द इथे मी जाणीवपूर्वक वापरतोय. तर महाराजांचा राजाभिषेक हे त्यांच्या दृष्टीने काही साध्य नव्हतं. त्यांच्या दृष्टीने ते एक साधन होतं लोकसभेचं. परकीय सत्ता ज्या त्यांना समपातळीवरती मान द्यायला तयार नव्हत्या,
त्या सत्तांना ग्वाही देण्यासाठी, त्यांना सांगण्यासाठी की एक स्वतंत्र हिंदवी स्वराज्याचं सिंहासन रायगडावरती स्थापन झालेलं आहे आणि यासाठी म्हणून एक अभिषिक्त राजा, अधिकृत राजा, आणि याच्यासाठी महाराजांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, आपण लक्षात घ्या, महाराजांना इंग्रजी तारखेनुसार राज्याभिषेक झालेला नव्हता. त्या दिवशी कर्मधर्म संयोगाने 6 जून 1674 ही इंग्रजी तारीख आलेली होती. महाराजांनी मुहूर्त पाहून राज्याभिषेक केलेला आहे आणि तो मुहूर्त, तो सुमुहूर्त होता, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी. रायगडावरती आपण जर का गेला असाल तर तिथे जगदीश्वराचं मंदिर आहे किंवा जगदीश्वराचा प्रासाद आहे, एक भव्य प्रासाद आहे तिकडे. मुख्य ठिकाणापासून साधारण 1 मैल दूर समोर दिसतो आपल्याला, होळीच्या माळावरून दिसतो, राज सदरेतून दिसतो, नगारखान्यातून दिसतो, असा तो फार एक भव्य प्रासाद तिकडे आहे. आणि त्या प्रासादाच्या बाहेरच्या भिंतीवरती तिथे एक शिलालेख आहे, दगडी शिलालेख आहे. त्या शिलालेखामध्ये या रायगडावरती कोणकोणत्या वस्तू, की काही वास्तू बांधल्या गेल्या, काय गेलं त्याचं वर्णन तिथे केलेलं आहे. त्याच्यामध्ये तारीख आहे, त्याच्यामध्ये तो संपूर्ण त्याच्यामध्ये त्यांनी ते तिथीची नोंद केलेली. त्याच्यामध्ये तो शिलालेख असा आहे: श्री गणपतये नमः, प्रासादौ जगदीश्वरस्य जगता मानंद दोनुज्ञया, श्रीमत् छत्रपते शिवस्य नृपते सिंहासने तिष्ठतः, शाके षण्णव बाण भूमि गणनादानंद संवत्सरे, ज्योती राज मुहूर्त कीर्ती महिते शुक्लेश सार्पे तिथो. ज्योतिषशास्त्रातल्या अत्यंत उत्कट, अत्यंत सुमुहूर्तावरती हा राज्याभिषेक झालेला आहे. इथे एक चरण संपतं, दुसरं चरण त्या श्लोकाचं सुरू होतंय: वापी कूप तळाग राज रुचिरे हरमय वने वीथिको, स्तंभे कुंभी गृहे वनैर वीथिको, नरेंद्र सदने भ्रम लिहे मिरिते, श्री मद्राय गिरो गिराम विषये हिरा जिना निर्मितो, यावत चंद्र दिवाकरो विलसत स्थावत्स मुजृंभते. जोपर्यंत या पृथ्वी तलावरती चंद्र सूर्य आहे तोपर्यंत शिवाजी महाराजांचं या रायगडाचं आणि या जगदीश्वराच्या प्रासादाचं महत्व हे कायमस्वरूपी विलसत राहील, ते कायमस्वरूपी चिरकाल राहील, ते कधी पुसलं जाणार नाही, असा एक मोठा आशावाद त्या याच्यात शिलालेखात देखील आहे. पण हा शिलालेख आहे, नुसता शिलालेख आहे का? तर याच्यामध्ये देखील रसिकता आहे, याच्यामध्ये देखील अलंकार आहे. हा शार्दूल विक्रीडित वृत्तात मानलेला आहे. एकच ओळ फक्त आपल्याला मी ऐकवतो याची परत, शार्दूल विक्रीडित वृत्तामध्ये: प्रासादो जगदीश्वरस्य जगता मानंद दोनुज्ञया, श्रीमच्छत्रपते शिवस्य नृपते सिंहासने तिष्ठता. तर अशा प्रकारे हा अतिशय विचारपूर्वक हा जो शिलालेख लिहिलेला आहे, हा दगडी शिलालेख, हा जगदीश्वराच्या त्या प्रासादाकडे तिथे कोरलेला आहे, तिथे लिहिलेला आहे, ती शिला तिथे लावलेली आहे त्या याच्यामध्ये. तर महाराजांना ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या सुमुहूर्तावरती राज्याभिषेक झाला. पहाटे 5च्या सुमाराला सूर्योदय होत होता नुकताच, आणि त्या सुमाराला महाराजांना राज्याभिषेक झाला. महाराजांना तिथे 32 मणाचं सोन्याचं सिंहासन तिथे सिद्ध केलं होतं. त्याला अत्यंत अमोलिक रत्न अशी महाराजांची तिथे महाराजांच्या खजिन्यात त्यांच्या जी होती तिथे लावली होती. त्यामध्ये त्याच्यावरती व्याघ्रचर्म, मार्जार चर्म त्याच्यावरती, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की आसन, त्याला घातलं होतं. तर मार्जार चर्म का घातलं असावं? कारण मार्जार म्हणजे मांजर हे एकमेव प्राणी असा आहे प्राणी जगतातला की जो कोणाची कमांड घेत नाही. लक्षात घ्या, तो कोणाची आज्ञा ऐकत नाही. सिंह, वाघ, हत्ती, घोडे, कुत्रा किंवा इथं तुमचं अस्वल, सर्कशी पासून सगळ्या याच्यामध्ये हे माणसाच्या आज्ञा ऐकतात. कुत्रा तर हा पाळीव प्राणी आहे, मांजरी पाळीव प्राणी आहे, पण मांजर हे स्वयंप्रज्ञ आहे, ते कोणाची आज्ञा, कोणाची कमांड घेत नाही. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे तिथे मार्जार चर्म आच्छादलेलं होतं, याचे उल्लेख आहेत. आपण, आपल्याला माहिती असेल, काशीस्थित विद्वान ब्राह्मण गागा भट्ट यांना निमंत्रित केलं गेलं. त्यांनी पुन्हा एक वार काशीला जाऊन, कारण ही राज्याभिषेकाची जी राज्याभिषेक कसा करायचा याची जी काही नोंदी, याची जी काही तपशील होता,
हा 300 वर्षामध्ये कोणालाही हिंदू राजाला राज्याभिषेक न झाल्यामुळे तो विस्मरणात गेलेला होता आणि म्हणून त्यांनी आपल्या बंधूंची आणि इतर विद्वान पंडितांशी चर्चा करून त्यांनी राजाभिषेक प्रयोग नावाची एक पोथी लिहून आणली आणि त्या पोथीच्या अनुषंगाने महाराजांना 7 दिवस राज्याभिषेकाचे जे विधी होते ते सगळे करत करत महाराजांना अखेर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला, जसं मी मगाशी म्हटलं की त्या दिवशी इंग्रजी तारीख होती 6 जून, तेव्हा महाराजांना पहाटे राज्याभिषेक झाला. तर ते विधी काय काय होते त्याच्यामध्ये खूप काय काय विधी होते, प्रत्येक दिवसाचे विधी होते त्याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये महाराजांची मुंज झालेली आहे, महाराजांची त्याच्यामध्ये लग्न करायचं, तर लग्न तर महाराजांची आधीच जवळजवळ 8 राण्यांची झाली होती आणि त्यातल्या राज्याभिषेकाच्या समयी साधारण 5 राण्या त्यांच्या हयात होत्या, ते जिवंत होत्या. मग त्यांच्याशीच पुन्हा समंत्रक लग्न लागली गेली. आता लग्न लागल्यानंतर मुंज झालेले छत्रपती शिवाजी महाराज हे कदाचित जगातले एकमेव पुरुष असावे, हेही आपल्याला इकडे विचार करण्यासारखं आहे. पण असे अनेक विधी होते त्याच्यामध्ये आणि असे विधी करत 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 ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीच्या पहाटे मंगलवाद्यांच्या आणि त्या उपस्थित जवळजवळ 20 ते 25 हजार तिकडे लोक उपस्थित असावेत असा अंदाज आहे त्याच्यामध्ये अनेक ब्राह्मण होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा एक मोठा राज्याभिषेकाचा सोहळा इथे झाला. स्वराज्य संकल्पनेचं स्वप्न जसं मी म्हटलं की महाराज साहेब सरलष्कर शहाजीराजे आणि मातोश्री जिजाऊसाहेब यांनी बघितलं होतं, पण दुर्दैवाने महाराज शहाजीराजे हे इसवी सन 1664 मध्ये निवर्तले होते, ते मृत्यू पावले होते. पण इथे मला आज एक वेगळी उपमा आपल्याला द्यावीशी वाटते किंवा आपल्याला सांगावीशी वाटते. शरपंजरी भीष्माला जसं इच्छा मरणाचं वरदान होतं, कदाचित त्याप्रमाणे मातोश्री जिजाऊ साहेबांना पण इच्छा मरणाचं वरदान असावं का? कारण या आपल्या त्रैलोक्य विजयी पुत्राचा हा राज्याभिषेकासारखा दैदिप्यमान सोहळा बघण्यासाठी त्या जिवंत होत्या. त्यांनी अत्यंत समाधानाने हा राज्याभिषेकासारखा अत्यंत महत्वाचा सोहळा, जो देवानाही दुर्लभ होता बघायला, तो त्यांनी बघितला आणि राज्याभिषेकानंतर अवघ्या काही दिवसात 10 दिवसात त्यांनी आपलं प्राण त्यागलेले आहेत. खूप शिवचरित्र जर का म्हटलं तर खूप विचार करता येतो, अनेक गोष्टी याच्यामधल्या आहेत. मी जसं म्हटलं की शिवचरित्र हे फक्त शब्दार्थावरती जाण्यासारखं नाहीये, याच्यामध्ये भावार्थ खूप दडलेला आहे आणि गूढार्थ हा त्याच्याही पलीकडे आहे. तर आपण जेव्हा शिवचरित्राचं किंवा मी शिवचरित्र एखादं जेव्हा रोज वाचन करतो एखादं पान, तेव्हा लक्षात येतं की अरे ही घटना आपण अशा प्रकारे विचार करू शकतो, या घटनेबद्दल आपण अशा प्रकारे बोलू शकतो. तर हा जो सगळा राज्याभिषेकाचा सोहळा आहे, हा राज्याभिषेकाचा सोहळा हा त्या दिवशी घडला. अष्टप्रधान मंडळ महाराजांचं जे होतं ते महाराजांच्या सगळ्या अवतीभोवती तिकडे सिंहासनाभोवती उभं होतं. त्याच्यामध्ये मोरोपंत पिंगळे आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते, त्याच्यानंतर महाराजांची स्वारी हत्तीवर बसून नगारखान्यातून राजदरबाराच्या बाहेर पडली आणि ती जगदीश्वराच्या प्रासादाला तिकडे जाऊन तिने या शिवाने त्या शिवाचं दर्शन घेतलं, त्या शिवाला नमन केलेलं आहे. हेनरी ऑक्झेंडन नावाचा ईस्ट इंडिया कंपनीचा एक तिथे वकील उपस्थित होता, त्याने नोंदी केलेल्या आहेत. काही नोंदी आपण पूर्वापार वाचल्या आहेत की रायगडावरती बसल्या बसल्या आपल्याला खरेदी करता येत होती, तर तसं नव्हतं. ते जे बाजारपेठे किंवा तिथले जी वाडे आहेत, तिथली जी घरं आहेत, त्यांची ज्योती एवढी उंच का, तर रायगडावरती कोकणात असल्यामुळे आवळसकरांच्या शब्दात सांगायचं तर महामूर पाऊस पडे. महामूर म्हणजे अति प्रमाणात, अति प्रचंड घनघोर असा पाऊस पडे आणि मग तो पाण्याचा निचरा होण्यासाठी तिकडे घराची ज्योती उंच आहेत, ओल आत येऊ नये म्हणून. इतकं साधं त्यामागचं कारण आहे. कारण हेनरी ऑक्झेंडनच्या डायरीत म्हणतोय की जिथे माणसांना चढायला अवघड हा रायरीचा किंवा रायगडचा किल्ला, तिथे 2 शृंगारलेले घोडे आणि 2 हत्ती कसे आणले असावेत याच्या तो आश्चर्य व्यक्त करतोय. लक्षात घ्या, जर का गडावरती वारे माप घोडे किंवा जर का घोडे येत असते तर त्याने केवळ 2 घोडे आणि 2 हत्तींची नोंद केली नसती. शिवचरित्राकडे आपण थोडं बारकाईने बघितलं की आपल्याच मनातले अनेक प्रश्न हे आपल्याला सुटायला लागतात. त्याच्यामध्ये महाराजांच्या मागे त्या हत्तीवरती जेव्हा महाराज बसले होते, आरूढ झाले होते, किंवा त्यांच्या मागे छत्र धरून पंतप्रधान पेशवे मोरोपंत पिंगळे हे उभे होते आणि हत्ती चालवत होते खासे सरसेनापती हंबीरराव मोहिते. अशा प्रकारे महाराज जगदीश्वराला गेले,
इथे त्यांनी त्या शिवाला वंदन केलं, त्यांना नमन केलं आणि तिकडनं मिरवणुकीने पुन्हा महाराज राजदरबारात आलेले आहेत. इकडे अजून एक मी आपल्याला एक महत्वाची बातमी, एक महत्वाची गोष्ट आपल्या इथे सगळ्यांच्या समोर सांगतोय. काही ब्राह्मणांनी राजाभिषेकाच्या आधी शिवाजी महाराजांच्या या राज्याभिषेकाला विरोध केला, असा एक हे आहे, बोलबाला आहे, एक वदंत आहे, अशा काही गोष्टी आहेत, अशा घडलेल्या असतील काही गोष्टी त्या ह्याच्यामध्ये, त्यांना पसंत नसेल कदाचित त्या ह्याच्यामध्ये. पण धर्मशास्त्राप्रमाणे महाराजांना, म्हणजे महाराज क्षत्रिय होते, त्यामुळे त्यांना ब्राह्मणांना दंड करायचा अधिकार प्राप्त नव्हता. आणि ब्राह्मणांना दंड करायचा अधिकार हा त्यांच्या धर्मसभेमध्ये, त्यांच्या न्यायसभेमध्ये हा सोडवला जाईल, त्याला दंड केला जाईल ब्राह्मण समाजातील व्यक्तीला. महाराज बाकीच्या लोकांना खडसावून सांगू शकत, पण ब्राह्मणांना खडसावून सांगू शकत नव्हते. गागा भट्टांवरती अनेक आक्षेप घेतले जातात, त्यांच्याबद्दल अनेक काही वावड्या गोष्टी सांगितल्या जातात. पण गागा भट्टांचं आज मी इथे आपल्या सगळ्यांच्या समोर सांगतोय, गागा भट्टांचं एक महत्व आहे, हे आपण इथे यापुढे कोणी विसरू नका. गागा भट्टांनी राज्यसभेमध्ये जे उपस्थित ब्रह्मवृंद होते, जे महाराजांच्या राज्याभिषेकाकरता ते ज्याला आपण म्हणतो की त्या सगळ्या त्या कार्यसिद्धी नेण्यासाठी ते उपस्थित होते, त्या उपस्थित ब्रह्मवृंदांकडनं त्यांनी उच्च रवानी म्हणून घेतलेलं आहे. ते 2 ओळींचं ते सगळं कडवं आहे, ते तुम्हाला मी सांगत नाही, तुम्हाला फक्त एवढंच सांगतोय की गागा भट्टांनी म्हणून घेतलं, सोमोस्माकम ब्राह्मणाना राजा. परत ऐका, सोमोस्माकम ब्राह्मणाना राजा, म्हणजे आजपासून छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या ब्राह्मणांचे देखील राजे आहेत आणि याद्वारे, या अभिषेकाद्वारे आम्ही त्यांना ब्राह्मणांना, जे गैर वागणारे ब्राह्मण आहेत त्यांना दंड करण्याचा अधिकार इथे आम्ही त्यांना प्रदान करत आहोत, हे तुम्ही लक्षात घ्या. हे गागा भट्टांचं फार मोठं कार्य आहे, हे आपण विसरू नये याच्यामध्ये. आणि याच्यानंतर महत्वाचं म्हणजे, जसं मगाशी आपण पत्रांचा विषय घेतला होता, याच्यानंतर इसवी सन 1675 महाराजांचं पत्र सुटलेलं आहे. जावजी विनायक सुभेदार जो होता त्यांचा, जंजिरा जो होता, त्यांना पत्र सुटलेलं आहे. त्या पत्रात त्याने त्यांच्या कामामध्ये, त्या विनायक सुभेदार जो होता, जावजी विनायक, जिवाजी विनायक, त्यांनी त्याच्या कामगिरीमध्ये त्याने हयगय केली होती, चूक केली होती आणि त्याला खडसावलेलं आहे महाराजांनी की ब्राह्मण म्हणून कोण मुलायजा करू पाहतो, मी यापुढे जर का तुम्ही गैर वागाल तर तुमची खैर केली जाणार नाही. तर अशा प्रकारे राज्याभिषेकाच्या ज्या अनेक घटना, याच्यानंतर महाराज दक्षिण दिग्विजयाला गेलेले 1674 मध्ये इसवी सन, तिथे ते अभिषिक्त छत्रपतींच्या नात्याने गोवळकोंडाचा कुतुबशाह अबुल हसन तानाशाह त्याचं नाव आहे आणि कुतुबशाही त्याची पदवी आहे. तर त्याला भेटले तिकडे, त्याने महाराजांचं एका स्वतंत्र राजाप्रमाणे त्यांनी स्वागत केलेलं आहे. त्यांना तिथे त्यांच्या हैदराबाद भागानगरी तिथे त्यांचा पाहुणचार केलेला आहे, त्यांना तिथे ठेवून घेतलेलं आहे. त्यानंतर महाराज पुढे पार थेट जिंजी, वेल्लोर, तंजाऊर पर्यंत गेलेले आहेत आणि महाराजांनी तिथपर्यंत स्वराज्याची जी घडी बसवली, तिथपर्यंत किल्ले जिंकले, त्यांनी स्वराज्य त्यांनी इथपर्यंत विस्तारलं. याच्यामुळे शिवाजी महाराजांच्या निधनानंतर संभाजी महाराज आणि त्याच्यानंतर संभाजी महाराजांच्या क्रूर हत्येनंतर छत्रपती राजाराम महाराज हे जिंजी पर्यंत गेले. प्रसंगवश त्यांना इथे स्वराज्यावरती औरंगजेबाचा हल्ला झाल्यामुळे त्यांना जिंजीचा आसरा घ्यायला लागला. पण तिथे राहिल्यामुळे महाराजांच्या दूरदृष्टीने त्यांनी जे स्वराज्य स्थापलं होतं तिथपर्यंत त्याचा फायदा झाला आणि इसवी सन 1707 पर्यंत, म्हणजे औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत हे स्वराज्य अत्यंत, तसं म्हटलं तर निर्णायकी अवस्थेमध्ये या महाराष्ट्र धर्मी मराठ्यांनी, लढवय्यांनी संपूर्णपणे टिकवलं. हे असं आपण आज अतिशय अभिमानाने म्हणू शकतो. आणि म्हणून मी आपल्याला सांगतोय की आज महाराष्ट्र दिन आहे आणि या महाराष्ट्र दिनानिमित्त आपण हा जो शिवकल्याण राजा जो कार्यक्रम इथे आज आयोजित केला होता, त्याला मी माझ्या प्रकारे जेवढी यथोचित यथामती माहिती द्यायचा प्रयत्न केला तो आपण स्वीकाराल अशी मला अपेक्षा आहे. धन्यवाद. धन्यवाद प्रशांतजी. याच्या पुढे मला काही प्रश्न विचारायचे शब्द नाही आहेत आणि सांगायचे शब्द नाही आहेत. तुम्ही ज्या प्रकारे कार्यक्रम एका उंचीवर नेऊन सोडलेला आहे, तर तिथे त्या उंचीवरच राहून आम्ही आता कार्यक्रमाची सांगता करतो. खूप खूप धन्यवाद. आम्हाला शिवकालाचा जो प्रवास तुम्ही घडवून आणला त्याला तोड नाही. मी याच्या पुढे एक छोटेसेच आपले जे प्रायोजक आहे अनमोल एक्सचेंज, त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो.
आपले सगळे प्रेक्षक, महाराष्ट्र मंडळ कुवेतचे सभासद, वेगवेगळ्या जगभरातले महाराष्ट्र मंडळाचे सभासद, वेगवेगळ्या जगातले आमचे नातेवाईक, वेगवेगळ्या जगात असलेले, वेगवेगळ्या देशात असलेले सगळे, हे जे आज सगळे प्रेक्षकांनी हा कार्यक्रम बघितला, शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते शिव अस्तापर्यंत तुम्ही जे काही वेगवेगळी माहिती दिली त्याबद्दल सगळ्या प्रेक्षकांचे धन्यवाद. आणि शेवटी आमच्या मंडळाच्या जुन्या सदस्य सौ अश्विनी देवस्थळी यांनी तुमच्या ठाण्यामध्ये तुमच्याशी कोऑर्डिनेट करत हा कार्यक्रम इतका यशस्वी करून दाखवला, त्याबद्दल त्यांचे खूप धन्यवाद. आणि सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करत मी आजचा कार्यक्रमाची सांगता करतो. नमस्कार.